नमस्कार, मी मुसळे सर. सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या लेक्चरमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 जी परीक्षा 7 मे 2022 रोजी झाली होती. तर या परीक्षेमध्ये आयोगाने जे काही इंग्रजी विषयाचे जे काही प्रश्न विचारलेले आहेत 50 या प्रश्नांचं आजच्या लेक्चरमध्ये आपण सविस्तरपणे विश्लेषण करूया. सेट ए हा या ठिकाणी मी निवडलेला आहे. तर या ठिकाणी हा लेक्चर ऐकताना या ठिकाणी प्रश्न कसे विचारले जातात, प्रश्नाचं स्वरूप कसं आहे, प्रश्न उत्तर द्यायचं कसं, एलिमिनेशन कसं करायचं आणि कमीत कमी वेळेमध्ये उत्तर द्यायचं कसं, अशा वेगवेगळ्या घटकांवर मी विशेष करून लक्ष दिलेलं आहे. हा लेक्चर प्रत्येकानं काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून 2022 चा जो एक्झाम होणार आहे या एक्झाम मध्ये जी प्रश्नपत्रिका असेल तर त्याचा सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने हा पेपर तुम्हाला अत्यंत गरजेचा आणि उपयुक्त पडेल. तर मित्रांनो, पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी अनाउन्समेंट या ठिकाणी आहे, ती तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या अशी अपेक्षा करतो. दिलीप सर स्टेप अप एमपीएससी अकॅडमी या ठिकाणी आहे पुण्यामध्ये. तर या अकॅडमीमध्ये कंबाईंड गट ब पूर्व परीक्षा 2022 च्या अनुषंगाने एक परिपूर्ण अशा रीतीने ऑफलाईन बॅच लॉन्च केलेली आहे. तर या बॅचची आज मोफत कार्यशाळा आहे 23 ऑगस्ट 2022 रोजी 4 वाजता. तर जे विद्यार्थी आपले कोणी मित्र असतील किंवा तुमच्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करणारे कोणी असेल किंवा कोणीही विद्यार्थी असू द्या, ज्या कुणाला तुम्ही जो लेक्चर ऐकतात त्या असे ना ग्रुप बी ची तयारी करायची आहे प्रिलिमच्या अनुषंगाने, तर त्यांनी ह्या संबंधित नंबरवर फोन करा. तुम्हाला त्या संदर्भात तुम्हाला गायडन्स या ठिकाणी अवेलेबल करून दिलं जाईल. त्याचबरोबर मित्रांनो, माझे ऍप्लिकेशन आहे एक एमपीएससी इंग्लिश अकॅडमी, ते तुम्ही प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता. या ऍप्लिकेशन मध्ये आता राज्यसेवा एक्झाम साठी एक परिपूर्ण इंग्लिश व्याकरणाचा कोर्स या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. याच्यामध्ये संपूर्ण इंग्लिश ग्रामर अगदी बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत शिकवलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळं व्होकॅब्युलरी जे माझं स्वतःचं पुस्तक ते डिजिटल स्वरूपात या ठिकाणी अवेलेबल आहे. त्याचबरोबर पीवायक्यू चे अनालिसिस या ठिकाणी केलेले आहे. घटक निहाय 2011 ते 2022 पर्यंत जेवढ्या काही एक्झाम झालेल्या आहेत, अराउंड 70-75 क्वेश्चन पेपर्स आहेत. या प्रश्नपत्रिकांचं या ठिकाणी घटक निहाय कॅटेगराइज करून या ठिकाणी मी विश्लेषण केलेलं आहे. त्याचबरोबर काही ऑनलाईन एक्झाम झाल्या, त्या एक्झाम देखील या ठिकाणी मी कॅटेगराइज करून या ठिकाणी टाकलेले आहेत. तर हे पीवायक्यू देखील या कोर्समध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. त्याचबरोबर रायटिंगचा जो काही पेपर तुम्हाला राहणार आहे 50 मार्कचा, त्या अनुषंगाने तुम्हाला एसी रायटिंग, प्रेसी रायटिंग आणि पॅराग्राफ रायटिंग याची देखील तुम्हाला परिपूर्ण या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिली जाईल. जनरली हा जो काही कोर्स आहे हा 100 मार्क्ससाठी असणार आहे राज्यसेवेच्या अनुषंगाने. तर या कोर्ससाठी 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. तर तुम्ही हा जो काही कोर्स आहे हा राज्यसेवेच्या अनुषंगाने जॉईन करू शकता. खूप याचा फायदा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर मित्रांनो, एक अशी छोटीशी, ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात कुठेही ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपाची जर बॅच ऑलरेडी जर केलेली असेल, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा अशा रीतीने इंग्रजीसाठी ह्या नवीन परीक्षांना सामोरं जाताना अशांना बॅच जॉईन करण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल, वेल अँड गुड. त्याचबरोबर हा एक छोटासा सप्लिमेंटरी कोर्स आहे. हा एक छोटासा सप्लिमेंटरी कोर्स तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. याच्यामध्ये फक्त इंग्लिश पीवायक्यू अनालिसिस आहे. याच्यामध्ये देखील 2011 ते 22 पर्यंतच्या आयोगाच्या सगळ्या क्वेश्चन पेपरचं अगदी टॉपिक नुसार ज्याला आपण क्लासिफाईड करून या ठिकाणी विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे. तब्बल 3000 प्रश्नांचं, इंग्रजीच्या प्रश्नांचं या ठिकाणी अगदी मुद्देसूद स्वरूपामध्ये विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे. तर जर तुम्ही एक एक टॉपिक जर या ठिकाणी जर घेतला तर एकेका टॉपिकवर तुम्हाला 100, 150, 200 पर्यंत जर प्रश्न अभ्यासाला जर मिळाले, तर मित्रांनो त्या अनालिसिसच्या अनुषंगाने तुम्हाला त्या प्रत्येक टॉपिक मध्ये जे नियम आहेत ते बारकावेने समजून येतील. प्रत्येक नियमावर आयोग प्रश्न विचारतं कसं हे तुम्हाला समजून येईल, जेणेकरून ह्या 22 ची तयारी करताना तुम्हाला याचा फायदा भरपूर होईल. आणि विशेष बाब म्हणजे हा जो काही कोर्स आहे हा ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही 6 महिन्यापर्यंत अगदी अनलिमिटेड टाइम तुम्ही पाहू शकता. याला पाहण्याचं बंधन नाही. अतिशय उत्कृष्ट कोर्स आहे. याने तुमचे निश्चित मार्क्स वाढतील याच्यात कुठलीही शंका नाही. तर ह्या कोर्स देखील तुम्ही हवं तर जॉईन करू शकता. ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा, त्या संदर्भात तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता. चला, आता आपण कुठलाही वेळ न दवडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. 51 ते 100 प्रश्न या ठिकाणी या पेपर मध्ये होते सेट ए मध्ये. तर या ठिकाणी पहिला प्रश्न कसा आहे बघायचं. आयडेंटिफाय द वर्ड्स व्हिच टेक द सफिक्स डॉट डॉट IST. आता असा कुठला शब्द आहे का त्याला IST सफिक्स जोडला जाऊ शकतो. या ठिकाणी 4 शब्द दिलेले आहेत ABCD मध्ये. हे शब्द काळजीपूर्वक वाचा आणि कुठल्याच शब्दाला
IST सफिक्स जोडला जाऊ शकतो. आता मित्रांनो सफिक्स म्हणजे काय? वाक्यामध्ये तुमचा एखादा रूट वर्ड असतो, त्यालाच आपण बेस वर्ड देखील असं म्हणतो. लक्षात ठेवायचं रूट वर्ड. या रूट वर्डच्या नंतर आपण ज्यावेळेस काहीतरी जोडतो आणि एक नवीन शब्द तयार करतो, त्यानंतर जे काही जोडलं जातं त्याला आपल्याला सफिक्स असं म्हणायचं. आणि रूट वर्डच्या अगोदर जे काही जोडतो आपण, तर या अगोदरच्या जोडलेला मित्रांनो प्रेफिक्स असं म्हटलं जातं. आता आपल्याला सफिक्स विचारलेले. आता मी तुम्हाला पॉसिबिलिटीसाठी काही आन्सर या ठिकाणी पण तुम्हाला शॉर्ट मध्ये दिलेले आहेत, तुम्ही ते पाहू शकता. हिरो, अट्रॅक्ट, फ्ल्यूट आणि लॉयल हे 4 शब्दांपैकी कुणाला जोडला जाऊ शकतो या ठिकाणी बघायचं. हिरोची पॉसिबिलिटी काय काय? हिरोला आय सी जोडून हिरोईक होऊ शकतं, असे हिरोईक क्वालिटीज असतात. हिरोपासून हिरोइझम होऊ शकतं, नाउन गटामध्ये येतो तो शब्द. त्यामुळे याला हिरोइस्ट असं म्हणू शकत नाही, त्यामुळे ए ला अशा रीतीनं होणार नाही ते. दुसरं अट्रॅक्ट शब्द आहे, अट्रॅक्टला ION जोडून अट्रॅक्शन हे नाउन तयार होऊ शकतं. अट्रॅक्टिव्ह हे ऍडजेक्टिव्ह तयार होऊ शकतो. याला देखील आपण IST प्रत्यय जोडू शकत नाही, त्यामुळे हा देखील उत्तरात येणार नाही. आता राहिलं फ्लूट. फ्लूट पासून फ्लुटिस्ट तयार होतं मित्रांनो, आणि लॉयल पासून लॉयलिस्ट तयार होतं, जसं निष्ठावान ज्याला आपण म्हणूया. तर फ्लूट आणि लॉयल या दोन शब्दांना IST प्रत्यय ज्याला आपण म्हणूया तो जोडला जाऊ शकतो. त्यामुळे C आणि D उत्तरात येणं अपेक्षित आहे. याच्यासाठी उत्तर कुठलं आहे तुमचं? पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. म्हणजे बघा ह्या पद्धतीने तुम्ही एलिमिनेट करा, तुमचं उत्तर मिळून जाईल. आणि कदाचित हेही जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो. आता ऍटलिस्ट बघा, हिरोला हिरोइस्ट होऊ शकत नाही किंवा अट्रॅक्टला अट्रॅक्टिस्ट होणार नाही. जर बी होणारच नसेल मित्रांनो, बघा बी जर होणारच जर नसेल तर इथे बी आलेला आहे, हा पर्याय गेला. इथे पण बी आलेला आहे, हा पण पर्याय गेला. म्हणजे 2 पर्याय या ठिकाणी एलिमिनेट झाले. म्हणजे असं एलिमिनेट करून देखील तुम्ही उत्तराच्या अगदी जवळ पोहोचू शकता. हा एक तुम्हाला महत्त्वाचा बाब तुम्हाला मला सांगायची होती. या पद्धतीनं पहा, एलिमिनेट करणं म्हणजे रिमूव्ह करणं, जो अनावश्यक पर्याय तो रिमूव्ह करणं आणि अत्यावश्यक इम्पॉर्टंट उत्तरापर्यंत पोहोचणं हा आपला उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आहे, चूज द सेंटेन्स विथ अ मिनिंगफुल सिक्वेन्स ऑफ वर्ड्स. याला आपण जनरली आपण सिक्वेन्स ऑफ वर्ड्स पॅराजंबल टाइप म्हणू शकतो, परंतु हा प्रश्न तुम्हाला ऍडजेक्टिव्हच्या कॉन्टेक्स्ट मध्ये विचारलेला आहे. ही विशेष करून लक्षात ठेवा. तुम्हाला या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे, ही कॅरीड हिज क्लोथेस इन अ ब्लॅक हेवी स्टील ट्रंक. मग आता मित्रांनो तुम्ही चारही ठिकाणी तेच वाक्य दिलेलं आहे. मग आता एक महत्वाची बाब या ठिकाणी समजून घ्यायची की हे वाक्य थोडंसं शब्दांमध्ये उलटपालट केलेलं आहे. परंतु एक गोष्ट कॉमन या ठिकाणी मित्रांनो, काही ठिकाणी एक नाउन आलेलं आहे आणि नामाच्या अगोदर या ठिकाणी 2-3 अशांनी काय आलेले आहे? ऍडजेक्टिव्ह आलेले. आता प्रत्येक ठिकाणी असं नाही, इथं पण नाउन आलेलं आहे, त्याच्या अगोदर 3 ऍडजेक्टिव्ह आले. या ठिकाणी बघायचं आता पूर्णपणे वेगळ्या पद्धतीनं हे प्रेझेंटेशन केलेलं आहे. या ठिकाणी पण वेगळ्या पद्धतीने हे प्रेझेंटेशन केलेलं आहे. आता या ठिकाणी स्टीलच्या नंतर ट्रंक हा शब्द राहिलेला आहे, लक्षात ठेवा. TRUNK हा ट्रंक या शब्द या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे या चारही वाक्यांमध्ये कॉमन काय आहे तर तुम्हाला अशा रीतीनं भाग दिलेला आहे. मग आता तुम्हाला काय विचारलंय की या शब्दांचं एक योग्य क्रम जुळवायचा. मग आता तुम्हाला हा टॉपिक कुठला माहिती आहे? ऍडजेक्टिव्ह मध्ये घटकामध्ये येतं. ऍडजेक्टिव्ह मध्ये सिक्वेन्स ऑफ ऍडजेक्टिव्ह हा एक महत्वाचा घटक आहे. म्हणजे जर तुमच्या वाक्यामध्ये जर ऍडजेक्टिव्ह असेल तर ते ऍडजेक्टिव्ह म्हणजे शक्यतो नामाच्या अगोदर किमान 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर ऍडजेक्टिव्ह जर आले तर ते ऍडजेक्टिव्हचा क्रम कसा असावा या संदर्भातला प्रश्न आहे. तर मित्रांनो खाली तुम्हाला मी क्रम दिलेला आहे. बाय द वे एका वाक्यामध्ये सगळे येणार नाहीये, कुठलेही 2 येऊ शकतात किंवा 2 पेक्षा जास्त येऊ शकतात. परंतु जर ते आले तर या क्रमानं ते ऍडजेक्टिव्ह मांडायचं हे विसरू नका. पहिल्यांदा काय घेतं आपण? ओपिनियन घेतलं जातं, नंतर येतं साईज, नंतर येतं फिजिकल क्वालिटी, नंतर येतं शेप, नंतर येतं एज, नंतर कलर, नंतर ओरिजिन, नंतर मटेरियल, नंतर टाइप, नंतर पर्पज. असा क्रमानं तुम्हाला हे ठिकाणी मांडायचे. आता आपल्या पहिल्या वाक्यामध्ये नाही, सगळ्या वाक्यांमध्ये 3 ऍडजेक्टिव्ह आलेले आहेत, ब्लॅक, हेवी, स्टील आणि शेवटी ट्रंक हा शब्द नाउन आलेला आहे. म्हणजे नामाच्या अगोदर जर ऍडजेक्टिव्ह जर घ्यायचं असेल तर आता या ठिकाणी काळजीपूर्वक बघा, तुमच्या लक्षात येईल. ब्लॅक काय? हा ऍक्च्युअली कलर आहे. म्हणजे कलर बघा तुम्ही खाली या ठिकाणी आलेला आहे, हा कलर या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यानंतर हेवी काय? ही फिजिकल क्वालिटी आहे. फिजिकल क्वालिटी म्हणजे वजनदार येते, बरोबर आहे की नाही? मग आता फिजिकल क्वालिटी या ठिकाणी मग मला सांगायचं फिजिकल क्वालिटी आधी घ्यायचं का कलर आधी घ्यायचा?
फिजिकल क्वालिटी या ठिकाणी आधी घ्यायचं आहे. पण या ठिकाणी ब्लॅक हेवी स्टील अशी रचना दिलेली आहे आणि स्टील काय हे मटेरियल आहे. मटेरियल तुम्हाला इथं तळाला दिलेलं आहे. म्हणजे क्रम कसा पाहिजे होता यांचा, आधी फिजिकल क्वालिटी, नंतर कलर आणि नंतर मटेरियल असं पाहिजे होतं. मग असा कुठला पर्याय आहे? फिजिकल क्वालिटी या ठिकाणी हेवी आलेला आहे, ही फिजिकल क्वालिटी मांडली. नंतर 2 नंबरला कलर आला, ब्लॅक आलेला आहे, तो पण मांडला. 3 नंबरला मटेरियल आलं, स्टील या ठिकाणी मांडलं आणि पुढे तुमचं नाव जोडून दिलेलं आहे. बघा हेवी, ब्लॅक, स्टील हा क्रम 100% बरोबर आहे. त्यामुळे बी ला उत्तरात घ्यायला काहीच हरकत नाही. पहिल्या याच्यामध्ये क्रम चुकलेला आहे, ते वाक्य चुकतं. तिसऱ्यामध्ये बघायचं हेवी, स्टील, ट्रंक, ब्लॅक. आता नाम हा ऍडजेक्टिव्हच्या अगोदर नाही येणार अशा पद्धतीनं. त्यामुळे ह्या तिघांचा क्रमही चुकलेला आहे आणि नामाचं वाक्यातलं लोकेशनही चुकलेलं आहे. त्यामुळे सी देखील चुकलेला आहे. ब्लॅक, ट्रंक, हेवी, स्टील अशी रचना कधीच येत नाही. हे जे नाऊन आहे मित्रांनो हे नंतर पाहिजे होतं, हेवी अगोदर पाहिजे होतं. ही रचना चुकलेली आहे. त्यामुळे डी देखील उत्तरात येणार नाही. मग ओनली बी साठी कुठे आहे? ओनली बी साठी बघायचं तुम्हाला. ओनली बी फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे, त्याला तुम्ही मार्क करा. विश्लेषणाला वेळ लागतोय. समजून घ्या एक्झॅक्टली प्रश्नाचं स्वरूप कसं आहे, त्यांनी अपेक्षा काय ठेवलेली आहे आणि उत्तरापर्यंत पोहोचताय कसं. मग अशा स्वरूपाचा प्रश्न जर आला तर काय तुम्हाला लक्षात ठेवायचंय, ही जी ऑर्डर दिलेली आहे खाली ती ऑर्डर लक्षात ठेवायची. ओपिनियन, साईज, फिजिकल क्वालिटी, शेप, एज, कलर, ओरिजिन, मटेरियल, टाईप आणि पर्पज या क्रमानं. मग कुठले 2 आले तर त्या क्रमानंच पाहिजे, हे विशेष करून लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच विच एक्सप्रेसेस द कमांड ऑफ द गिवन एक्झाम्पल. आता असं इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य ओळखायचं की त्याच्यामधून कमांड व्यक्त झालेली आहे. बघायचं आता एक्सप्रेसेस द कमांड. आता तुम्हाला मूळ वाक्य काय दिलेलं आहे, इन्स्पेक्टर सेड लेट नो वन टच द बॉडी. आता हे तुमचं डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. स्वल्पविराम दिलेला आहे आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये तुम्हाला वाक्य दिलेलं आहे. हे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना मित्रांनो थोडंसं ऑड टाईपचं वाक्य विचारलंय, परंतु हे वाक्य नेहमी ग्रामर मध्ये असतं. या ठिकाणी बघायचं इन्स्पेक्टर सेड लेट नो वन टच द बॉडी. आता लेटची रचना या ठिकाणी भले दिलेली, परंतु या ठिकाणी तुम्हाला कमांड विचारलेली. असं कुठलं वाक्य आहे याच्यामधून कमांड एक्सप्रेस होते, तर लक्षात ठेवायचं मित्रांनो. या ठिकाणी इन्स्पेक्टर हा व्यक्ती आलेला आहे, त्याची ऑथॉरिटी आहे आणि तो ऑथॉरिटी सांगतो आहे लेट नो वन टच द बॉडी, कुणालाही बॉडीला स्पर्श करू देऊ नका. जर स्पीकरकडे ऑथॉरिटी जर असेल तर आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करताना काही गोष्टी या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. म्हणजे या ठिकाणी बघायचं सेड ऐवजी सेड हेच इंट्रोडक्टरीचा आपण रिपोर्टिंग वर्ब केलेला आहे. लेटची रचना आहे, यासाठी तुम्ही दॅट हा शब्द कनेक्टिव्ह म्हणून घेतलेला आहे, हे तुम्हाला घ्यायचं आहे. पुढच्या याच्यामध्ये बघायचं लेट जो आहे मित्रांनो लेट आहे असा पुन्हा आपल्याला उत्तरात नको आहे. म्हणजे इनडायरेक्ट स्पीच मध्ये लेट घ्यायचा नाही, हे पण लक्षात ठेवायचं. नो वन टच द बॉडी, जर स्पीकरकडे ऑथॉरिटी असेल तर अशा वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपल्याकडं या ठिकाणी या शब्दांनी सुरुवात करा नो वन, पुढे बी चं रूप घ्यायचं कारण आपण वर्तमान काळाचा भूतकाळ करतो, त्यामुळे या ठिकाणी ऑज हे बी चं रूप घेतलेलं आहे आणि पुढे इन्फिनिटिव्ह घ्यायचं नेट नो वन ऑज टू टच द बॉडी आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायचा. पाहायचं दॅट नो वन ऑज टू टच द बॉडी. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर तुमचं बरोबर आहे. मग ए उत्तरात जर असेल तर पर्याय क्रमांक या ठिकाणी चुकून 2 झाले, या ठिकाणी 3 आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर तुमचं ग्रॅमॅटिकली 100% बरोबर आहे. आता एलिमिनेट बघा, दुसरी मेथड तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने. तुम्हाला सपोज याचं आन्सर माहित नाही, बघायचं आता जर डायरेक्ट स्पीच मध्ये हे कॉमा दिलेले असतील डबल इन्व्हर्टेड, इनडायरेक्ट स्पीच मध्ये ते पुन्हा येतील का? येणार नाही. आपण पहिली गोष्ट एलिमिनेट करताना हे इनडायरेक्ट स्पीच नको आहे, म्हणजे इनडायरेक्ट स्पीच करताना हे जे काही स्वल्पविराम आलेले हे नको आहे. यांनी पुन्हा या ठिकाणी टाकून दिलेले आहे. मी माझा ओरिजिनल पेपर सुद्धा समोर ठेवतो जेणेकरून मला पण करेक्शन पाहता येतं. तर हे उत्तर इथे एलिमिनेट होतं, हे तर येणार नाही. हे तर कळतं तुम्हाला, बरोबर आहे. म्हणजे हा पर्याय एलिमिनेट झाला. आता पुढे बघायचं आता सेड ऐवजी टोल्ड हा कधीच आपण घेत नाही. सेड टू असेल तर टोल्ड घेतला जातो, त्यामुळे या ठिकाणी ही रचना देखील होणार नाही. त्यामुळे सी देखील या ठिकाणी चुकतो आहे आणि शक्यतो लेटच्या वाक्यामध्ये लेट आहे असा कंटिन्यू नाही केला जाणार. त्यामुळे लेट ही रचना या ठिकाणी चुकते, हा या ठिकाणी एलिमिनेट झाला. आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण अशांना काळामध्ये बदल करतो असतो. एमी जर तो वॉज वेअर,
शालचं शुड किंवा ओल्ड मध्ये, विलचं ओल्ड मध्ये रूपांतर करतो. शक्य तितकं भितकाळ रूप आपण म्हणजे पास्ट टेन्स आपण बनवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी पुन्हा शाल आलेला आहे. शाल हा अशा रीतीनं कधीच इनडायरेक्ट स्पीच मध्ये असा येणार नाही शक्यतो. त्यामुळे बघायचं अशा गोष्टी इथं तीनही पर्याय एलिमिनेट झालेले आहेत. त्यामुळे हे 3 पर्याय गेले म्हणजे एकच पर्याय राहतो. म्हणजे इन केस रूल माहीत नसेल तर कधी कधी असे एलिमिनेशन देखील उत्तरं सुटतात. त्यामुळे ह्या पेपरमध्ये ह्या गोष्टींचा विचार व्हावा हे मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतोय. नेक्स्ट क्वेश्चन, ही हॅज अ बिझी शेड्यूल सो ही विल बी लेट. त्याचा शेड्यूल खूप बिझी होतं, तो खूप बिझी माणूस आहे आणि त्यामुळे कदाचित तो उशीर होईल, त्याला यायला उशीर होईल. तुम्हाला काय विचारले, विच ऑफ द फॉलोइंग इज द सिंपल फॉर्म ऑफ द अबाव सेंटेन्स. आपल्याला अबाव सेंटेन्स दिलेला आहे वर, त्याचा सिंपल फॉर्म म्हणजे निश्चित तुम्हाला सिंपल सेंटेन्स मध्ये ते रूपांतर करायचं. मित्रांनो, ही हॅज अ बिझी शेड्यूल हा एक मेन क्लॉज झालेला आहे आणि त्याला जोडून सो ही विल बी लेट आणि म्हणून तो उशिरा येईल. म्हणजे बिझी शेड्यूल असल्याचा परिणाम दिलेला आहे पुढे. ते ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट तुम्ही म्हणू शकता. बिकॉज ऑफ हिज बिझी शेड्यूल असल्याचा परिणाम झालेला आहे, तो उशिरा येऊ शकतो. त्यामुळे हा ऍडजेक्टिव्ह ऍडव्हर्ब क्लॉज झालेला आहे आणि ऍडव्हर्ब क्लॉज हा नेहमी कसा असतो, सबऑर्डिनेट क्लॉज असतो. ज्या वाक्यात मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉज आहे हे वाक्य झालं तुमचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. लक्षात ठेवायचं. मग अशा कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं रूपांतर तुम्हाला कशात विचारायचंय, सिंपल सेंटेन्स मध्ये करायचंय. खूप सोपं आहे. सिंपल सेंटेन्स मध्ये काय असतं मित्रांनो, एकच मेन क्लॉज असतो. काय असतं, एकच मेन क्लॉज. सिंपल सेंटेन्स मध्ये सबऑर्डिनेट क्लॉज वापरत नाहीत. मग आता जो सबऑर्डिनेट क्लॉज दिलाय तर तो या ठिकाणी आपल्याला गृहीत धरायचं नाहीये. फक्त एकच असं वाक्य बनवा ज्याच्यामध्ये सिंपल सेंटेन्सच पाहिजे, सबऑर्डिनेट क्लॉज नको, इवन दुसरा मेन क्लॉज नको. कारण सिंपल सेंटेन्स मध्ये ओनली वन मेन क्लॉज असतो, सबऑर्डिनेट क्लॉज नसतो वगैरे. आता या ठिकाणी बघायचं आहे, ऑन अकाउंट ऑफ हिज बिझी शेड्यूल ही विल बी लेट. आता बघायचं मित्रांनो, हा जो मेन क्लॉज आहे ह्या मेन क्लॉजचं रूपांतर तुम्ही कशात केलेलं आहे, फ्रेज मध्ये केलेलं बघायचं. ऑन अकाउंट ऑफ हिज बिझी शेड्यूल. आता याला तुम्ही क्लॉज म्हणू शकत नाही. याला क्लॉज द म्हणण्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये फायनाईट वर्ब नाही. मित्रांनो, ज्या वाक्यांशामध्ये फायनाईट वर्ब नसतं त्याला क्लॉज म्हणू शकत नाही. ती फ्रेज होऊ शकते, ग्रुप ऑफ वर्ड्स. ऑन अकाउंट ऑफ हिज बिझी शेड्यूल ही विल बी लेट ही रचना दिलेली आहे. तर ह्या वाक्यामध्ये एकच सब्जेक्ट आलेला आहे, या वाक्यामध्ये एकच फायनाईट वर्ब आलेला आहे. असं जे वाक्य आहे हे सिंपल सेंटेन्स झालेलं आहे. आणि अशा वाक्यामध्ये सिंपल सेंटेन्स मध्ये फायनाईट वर्बला जोडून एखादी फ्रेज येऊ शकते, याच्यात काही शंका नाही. हे वाक्य सिंपल सेंटेन्स आहे, हेच तुमचं वाक्य बरोबर आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे सिंपल सेंटेन्स मध्ये एकच मेन क्लॉज असतो. असं शोधा वाक्यात एलिमिनेट दुसऱ्या मेथडनं बघायचं. ही विल बी लेट हा झाला तुमचा मेन क्लॉज. बिकॉज ही इज बिझी, बिकॉज हिज शेड्यूल इज बिझी. आता बिकॉज हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन, याचा वापर आपण सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये करतो. त्यामुळे हा सबऑर्डिनेट क्लॉज असतो, त्यामुळे हे वाक्य या ठिकाणी ऍक्सेप्टेबल नाही. दुसरं, हिज शेड्यूल इज बिझी दॅट इज व्हाय ही विल बी लेट. आता याच्यामध्ये बघा या ठिकाणी पण क्रियापद आलं, या ठिकाणी पण आपण क्रियापद वापरलेलं आहे. दोन क्लॉजेस आल्यामुळे याला सिंपल सेंटेन्स म्हणू शकत नाहीये. पुढे ही विल बी लेट हा एक क्लॉज झाला. ऍज हिज शेड्यूल इज बिझी या ठिकाणी पण दोन क्लॉजेस आल्यामुळे हे दोन वाक्य दोन क्लॉजेसचे असतात, त्यामुळे याला सिंपल सेंटेन्स म्हणू शकत नाही. या पद्धतीने बघा मित्रांनो, तुम्ही कधी कधी अशा पण गोष्टी उपयोगाला पडतात. म्हणून साठी सिंपल सेंटेन्स मध्ये एकच मेन क्लॉज असतो, ज्यामध्ये एक कर्ता आणि एक फायनाईट वर्ब असतं. कंपाऊंड सेंटेन्स मध्ये दोन मेन क्लॉजेस असतात, ते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जोडतो. कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये एक मेन क्लॉज असतो आणि एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस पॉसिबल आहेत. मग असा मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉज एका विशिष्ट कनेक्टरनं जोडला जातो. जनरली तिथे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतं. ऍडजेक्टिव्ह क्लॉज जर सबऑर्डिनेट क्लॉज म्हणून आलेला असेल तर एक रिलेटिव्ह प्रोनाउन कनेक्टर असेल किंवा रिलेटिव्ह ऍडव्हर्ब कनेक्टर असेल, कुठला तरी एक येतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. इफ दे हॅड ऑफर्ड मी अ डिसेंट सॅलरी. लक्षात ठेवा, if they had offered me a decent salary I would have accepted the job. तर मित्रांनो, हा जो काय प्रश्न आहे, हे जे वाक्य आहे असं कॉपी झालेलं आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये या टॉपिकवर ऑलरेडी भरपूर काही वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत.
तुम्हाला काय विचारलंय, द कंडिशन एक्सप्रेस इन द क्लॉज अबाव इज, या वाक्यामध्ये कुठली कंडिशन एक्सप्रेस झालेली हे विचारलेले. बघायचं मित्रांनो, इफचा क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉज असतो. इफच्या क्लॉज मध्ये जर पूर्ण भूतकाळ दिलेला असेल हॅड प्लस V3, तर मेन क्लॉज मध्ये वुल्ड हॅव प्लस V3 अशी रचना क्रियापदाची करणं अपेक्षित आहे. मग इथं पूर्ण भूतकाळ आणि इकडे वुल्ड हॅव प्लस V3 अशी रचना आलेली असते. तर मित्रांनो, इफच्या क्लॉज मध्ये जर पूर्ण भूतकाळ असेल तर याच्यामधून आपण नेहमी इम्पॉसिबल कंडिशन व्यक्त करत असतो. कुठली? इम्पॉसिबल. लक्षात ठेवायचं, जे भूतकाळामध्ये घडायला पाहिजे होतं पण ते घडलं नाही, त्यामुळे आता ते भविष्यात किंवा येणाऱ्या काळात घडणार नाही. कारण काळ उलटून गेला, काळ होऊन गेला, मग आता आपण भूतकाळात जाऊन आपण आपला पास्ट रिपेअर करू शकत नाही. सो इट्स कॉल्ड इम्पॉसिबल कंडिशन. प्रोबॅबल कंडिशनला आपण रिअल कंडिशन म्हणतो. यामध्ये इफच्या क्लॉज मध्ये साधा वर्तमान काळ असतो, हे येणार नाहीये. इम्प्रोबॅबल कंडिशन, ज्याला आपण इमॅजिनरी कंडिशन म्हणतो, या ठिकाणी साधा भूतकाळ पाहिजे, हे होणार नाहीये. कंडिशन ऑफ जनरल ट्रूथ, अशा प्रकारची कंडिशन नाहीये. बट जनरली ज्याला आपण सायंटिफिक किंवा जनरल ट्रूथ असतं. इफच्या क्लॉज मध्ये आणि मेन क्लॉज मध्ये दोनही ठिकाणी साधा वर्तमान काळच वापरला जातो. या ठिकाणी साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ असल्यामुळे याला आपण इम्पॉसिबल कंडिशन म्हटलं जातं. यालाच आपण अनफुलफिल्ड कंडिशन इन द पास्ट असं म्हटलं जातं. आलं लक्षात? जर मला चांगली सॅलरी ऑफर केली असती तर मी अशा रीतीनं जॉब स्वीकारला असता, पण आता ऑफर केली नाही त्यामुळे मी जॉब स्वीकारलाच नाही. आता आपण भूतकाळात जाऊ शकत नाही. पर्याय क्रमांक ए मध्ये उत्तर देतो, मग ए कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. हे पण पाहत चला. घाई गडबडीत काय होतं, ए तुम्हाला उत्तरात द्यायचे ना, तुम्ही पटकन एला एक नंबरला मार्क देता आणि डॉट दिल्याच्या नंतर कळतं अरे चा, या ठिकाणी ए मध्ये तर बी आहे, आपलं उत्तर चुकलं. मग आता या ठिकाणी काय करणार? काहीच करू शकत नाही एकदा डॉट दिल्याच्या नंतर. त्यामुळे खात्री करा का ए उत्तरात जर घ्यायचा, मग ए एक्झॅक्टली आहे कुठे, तर हा 4 मध्ये त्याला तुम्हाला मार्क करायचं. हल्ली असे प्रश्न पडतात पेपरला गेल्याच्या नंतर, प्रचंड प्रेशर तुमच्या मनावर असतो, इतका अभ्यास केलेला असतो, परीक्षा पास व्हायचं असतं, प्रत्येकाचं टेन्शन असतं, जबाबदाऱ्या खूप असतात, अभ्यास झालेला असतो, कमी झालेला असतो, व्हॉट एव्हर, आणि कधी कधी माइंड ब्लॉक होतं, अशा खूप काही जनरली विद्यार्थ्यांच्या बाबतीत समस्या आहे. याचा डायरेक्टली इनडायरेक्टली प्रभाव तुमच्या पेपरवर पडतो आणि 3-4 सिली मिस्टेक होऊन जातात. मग मला सांगा, इंग्लिशच्या 3-4 मिस्टेक झाल्या, मराठीच्या 3-4 मार्क झाल्या, किती मोठा फरक तुमच्या फायनल लिस्ट मध्ये पडणार आहे, हे होता कामा नये. त्यामुळे व्यवस्थितपणे प्रश्न उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून सिले मिस्टेक होणार नाही. सिले मिस्टेक म्हणजे असं का ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असतं परंतु उत्तर देताना कुठेतरी गडबड होते, चुकीचं उत्तर दिलं जातं किंवा थोडंसं कन्फ्युजन मनामध्ये येतं आणि त्याच्यामुळे आपण दुसऱ्या उत्तराला मार्क करतो, असं होता कामा नये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यू आर प्रोहिबिटेड फ्रॉम स्मोकिंग हिअर. मित्रांनो, प्रोहिबिटेडच्या नंतर फ्रॉम वापरला जातो. नायदर प्राइड नॉर प्रेज्युडाइज अफेक्ट्स हिम. मित्रांनो, या ठिकाणी नायदर नॉर हे कनेक्टिव्ह आलेलं आहे. नायदर नॉरने ज्यावेळेस दोन नामं जोडली जातात, आता प्राइड आणि प्रेज्युडाइज हे दोन नाउन जोडलेली आहे. नायदर नॉरने ज्यावेळेस दोन नाउन जोडली जातात तर त्याच्यानंतर येणारं जे काही क्रियापद आहे हे त्याच्या जवळच्या म्हणजे जे सेकंड नंबरला जे नाउन आहे त्याच्या वचनाप्रमाणे बदलतं. प्रेज्युडाइज हे नाउन एकवचनी आहे म्हणून येणारं क्रियापद देखील एकवचनी येतं, लक्षात ठेवायचं. त्यामुळे ज्या क्रियापदाला आपण यस प्रत्यय जोडतो ते क्रियापद एकवचनी असतं, हे क्रियापद देखील एकवचनी आहे. त्यामुळे ए बरोबर आहे, बी वाक्य देखील बरोबर आहे. पहिलं प्रोहिबिटेड फ्रॉम हे प्रेपोजिशनल फ्रेजच्या संदर्भात आलेलं आहे. दुसरं ऍग्रीमेंट या घटकावर या नियमावरचं वाक्य आहे. तिसरं द कमिटी इज डिव्हायडेड इन देअर ओपिनियन्स, हे वाक्य चुकीचं आहे. मित्रांनो, हा प्रश्न म्हणजे हे तिसरं जे वाक्य आहे हे देखील सब्जेक्ट अँड व्हर्ब ऍग्रीमेंट या घटकावर आलेलं आहे. कमिटी ही कलेक्टिव्ह नाउन आहे, बरोबर आहे की नाही? हे कलेक्टिव्ह नाउन यू कॅन यूज इज ऍज अ सिंगल, आय मीन ऍज अ प्लुरल और ऍज अ सिंग्युलर. एक वचनी पण वापरू शकता और प्लुरल देखील वापरू शकता. इट डिपेंड ऑन यू. मग ज्यावेळेस तुम्ही वापरता त्याच्यामध्ये सातत्य गरजेचं आहे. त्यामध्ये दुसरी गोष्ट मित्रांनो, जे डिवाइड हा शब्द दिलेला आहे, डिवाइड होणं म्हणजेच काय की या ठिकाणी ग्रुपमध्ये फूट पडणं, मतामध्ये विभागणी होणं, यालाच आपण बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं. काय म्हटलं जातं? बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल. ग्रुप एकच आहे
पण या ग्रुप मधल्या प्रत्येक सदस्याचा वेगवेगळा विचार होतोय, म्हणजे हे अनेक वचनी झालेलं आहे. डिवाइड होणं हे अनेक वचनाचं लक्षण आहे. त्यामुळे कमिटी हा अनेक वचनी अर्थाने घेतल्यामुळे इज हे क्रियापद चुकीचं आहे. इज ऐवजी आर पाहिजे होतं आणि आर आल्यामुळे इथं येणारं पर्सनल प्रोनाउन देखील अनेक वचनी आलेले देअर. त्यामुळे याच्यामध्ये सातत्य गरजेचं आहे. इज एक वचनी, देअर अनेक वचनी असं चालेल का? नाही चालणार. त्यामुळे इज चुकीचं आहे, आर पाहिजे होतं. त्यामुळे सी चुकलेलं आहे. आणि तुम्हाला विचारलं आयडेंटिफाय ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस. करेक्ट म्हणजे फक्त बरोबर शोधायची. ए आणि बी ला मार्क करा. ए आणि बी ओनली. पर्याय क्रमांक 1 मध्ये तुमचं उत्तर दिलेलं आहे. बघा किती सरळ प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकल क्लास ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड्स इन द सेंटेन्स. ग्रॅमॅटिकल क्लास. आता कुठलाही शब्द जेव्हा तुम्ही वाक्यामध्ये घेता हा दोन प्रकारचं फंक्शन करत असतो. एक तर त्याचा पार्ट्स ऑफ स्पीचच्या बेसिसवर तो शब्द एक्झॅक्टली कुठल्या पार्ट्स ऑफ स्पीचचा आलेला आहे, आणि 2 नंबरचं त्याचं फंक्शन काय आहे. म्हणजे इट मे बी यूज ॲज अ नाउन, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट, ॲडव्हर्बियल अशा पद्धतीनं तुम्हाला विचारलं जातं. तुम्हाला ग्रॅमॅटिकल क्लास विचारलाय. दे आर स्कूल चिल्ड्रन. मित्रांनो स्कूल शब्द पण नाउन आहे आणि चिल्ड्रन शब्द पण नाउन आहे. परंतु या ठिकाणी चिल्ड्रनना क्वालिफाय करणारा हे नाउन आलेले स्कूल. त्यामुळे या वाक्यामध्ये तो शब्द विशेष करून तुम्ही लक्षात ठेवायचे ऍडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे. ऍडजेक्टिव्ह तुम्हाला बी उत्तरात द्यायचं. मग बी कुठे आहे तुम्हाला या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे, त्याला मार्क करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला पंक्च्युएशन दिलेलं प्रॉपर पंक्च्युएशन असलेलं वाक्य तुम्हाला शोधायचं. बघायचं मित्रांनो हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य दिले, स्पष्टपणे दिसते. बघायचं द मदर सेड टू हर सन. आई तिच्या मुलाला काय बोलते आहे. एखाद्या व्यक्तीच्या तोंडचं ऍक्च्युअल जे बोलणं आहे हे तुम्ही डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये मांडता. त्याचबरोबर मित्रांनो सिंगल इन्व्हर्टेड कॉमा देखील ऍक्सेप्टेबल आहे, हे विशेष करून लक्षात ठेवा. आपण जनरली जेवढी एक्झाम्पल आतापर्यंत पाहिलेली आहे ती डबल इन्व्हर्टेड कॉमाची आहे, पण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये डायरेक्ट स्पीचच्या वाक्यात सिंगल इन्व्हर्टेड कॉमा देखील ऍक्सेप्टेबल असतो, हे विसरू नका. त्यामुळे हा कॉमा बरोबर आहे, पण या ठिकाणी स्वल्पविराम येतो मित्रांनो. ज्यावेळेस एक इंट्रोडक्टरी पार्ट आणि एक रिपोर्टिंग पार्ट ज्यावेळेस एकमेकाला जोडले जातात, कनेक्ट करण्यासाठी स्वल्पविराम दिला जातो, सेमीकोलन दिलं जात नाही. इथला सेमीकोलन काय झालेला आहे, चुकीचा आहे. आता एक जरी चुकलं तरी तुमचा पर्याय चुकतो, त्यामुळे ए चुकलेला आहे, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघायचं आता मदर सेड टू हर सन कम इन टू द किचन आय शॅल गिव्ह यू समथिंग टू इट. आता एखाद्या व्यक्तीचं बोलणं आहे असं जर मांडतो ते डबल इन्व्हर्टेड किंवा सिंगल मध्ये पाहिजे होतं. या ठिकाणी स्वल्पविराम नाहीये. या ठिकाणी वाक्य संपल्याच्या नंतर पूर्णविराम पण द्यायला पाहिजे, तो पण नाहीये. बी उत्तर चुकलेलं आहे. मदर सेड टू हर सन कम इन टू द किचन. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो डबल इन्व्हर्टेड कॉमा ज्यावेळेस तुम्ही देता किंवा सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जे वाक्य असतं हे स्वतंत्र वाक्य असतं आणि त्याच्या सुरुवातीचा शब्द जो असतो त्याचं पहिलं लेटर हे नेहमी कॅपिटलच काढायचं असतं. या ठिकाणी इथं स्मॉल आले, इथं स्मॉल आलं, इथे स्मॉल आलं, म्हणजे इथे तीनही पर्याय इथेच गेले. ऑफकोर्स चौथा एकच राहिलेला आहे. द मदर सेड टू हर सन स्वल्पविराम आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दिलेला आहे कम इन टू द किचन. पहिलं वाक्य संपलं, पूर्णविराम दिला. दुसरं वाक्य आय शॅल गिव्ह यू समथिंग टू इट, पूर्णविराम देऊन तुमचा डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट केला. या ठिकाणी बघा म्हणजे हे वाक्य बरोबर दिलेलं. मग डी कुठे आहे उत्तरामध्ये, पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. तुम्ही त्याला मार्क करा. आलं लक्षात. या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं बारकावेनं मित्रांनो, इथं रिस्क घ्यायची नाहीये, परंतु प्रॅक्टिसनं वेग असा वाढवायचा आहे. प्रॅक्टिस जास्तीत जास्त प्रश्नांचे अनालिसिसने वेग इतका वाढवायचा आहे की उत्तर देताना अचूकता पण आली पाहिजे आणि टाइम पण मॅनेज झाला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द पॅसिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. समवन लेफ्ट द डॉग अलोन इन द गार्डन. पहिली गोष्ट तुम्ही इतकं सोपा प्रश्न बघायचं. लेफ्ट हे लिव्ह या क्रियापदाचं दुसरं रूप आहे, म्हणजे वाक्य साध्या भूतकाळात आहे. साध्या भूतकाळाच्या वाक्याचं जर पॅसिव्ह व्हॉइस करायचं असेल तर या ठिकाणी बी प्लस बी3 आपण अशा स्वरूपामध्ये जेव्हा तुम्ही क्रियापद घेता, साध्या भूतकाळात बी ची रूप दोनच आहेत, ऑज किंवा वेअर. मग या ठिकाणी तुम्हाला पॅसिव्ह दिलेला आहे साध्या भूतकाळाचा. ऑब्जेक्ट न सुरुवात करा, ऑज वेअर पैकी एक घ्या, नंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्या. हे बी प्लस बी3 दिलेलं आहे आणि काय असेल तर जोडा, अदरवाइज बाय न सब्जेक्ट जोडून द्या. या ठिकाणी बघायचं द डॉग इज लेफ्ट अलोन. इज आहे का भूतकाळात, नाही, वाक्य गेलं. हॅड बीन लेफ्ट चालेल का,
हे पूर्ण भूतकाळ झालं, हे वाक्य पण गेलं. हॅज लेफ्ट चालेल का? हे पूर्ण वर्तमान काळातील ऍक्टिव्हची रचना आहे, हे वाक्य पण गेलं. म्हणजे 3 वाक्यांमध्ये क्रियापद तशी चुकीची दिलेली आहे. मग एकच उत्तर मिळतं, द डॉग वॉज लेफ्ट अलोन इन द गार्डन बाय समवन. पर्याय क्रमांक 4 ला मार्क करा. द डॉग हा ऑब्जेक्ट आहे, त्यांनी वाक्याची सुरुवात केलेली आहे. बीचं रूप एकवचनी करता असल्यामुळे ऑज एकवचनी, लिव्हचं तिसरं रूप लेफ्ट घेतलेलं आहे. ऍडिशनल भाग काय? अलोन इन द गार्डन जोडून दिला, अलोन इन द गार्डन, आणि बायनं समवन जोडून दिला. आता बायनं हा सब्जेक्ट जोडला असता तरी चाललं असतं, नाही जोडला असता तरी चाललं असतं, कारण समवन एक्झॅक्टली कोण आहे आपल्याला तसंही माहित नाही. त्यामुळे हे वाक्य जर असं असतं, द डॉग वॉज लेफ्ट अलोन इन द गार्डन फुल स्टॉप, तर हे वाक्य बरोबरच आलं असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शाल आय बिगिन द डिस्कशन. आता हे झालं तुमचं डायरेक्ट स्पीचचं. तुम्हाला इनडायरेक्ट नरेशन विचारले करस्पॉन्डिंग टू द क्वेश्चन. पहिली गोष्ट येस नो टाइप क्वेश्चन आहे, ज्याला व्हर्बल क्वेश्चन असं म्हणूया. अशा वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपल्याला आस्क हा शब्द रिपोर्टिंग व्हर्ब म्हणून घ्यायचा आहे. आस्क घेतलेला चालतो, रिक्वेस्ट घेतलेला पण चालतो, पण या वाक्यातून रिक्वेस्ट केलेली आहे का हे व्यवस्थित बघा. स्पष्टपणे असा उल्लेख होणार नाही, त्यामुळे याला मी तरी अशा रीतीनं रिक्वेस्ट नाही म्हणणार. त्यामुळे आस्क हा शब्द तुम्हाला या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब म्हणून घ्यायचा आहे. इफ किंवा वेदर तुम्हाला कनेक्टिव्ह म्हणून घ्यायचा आहे. चारही ठिकाणी आलेला आहे तो. ठीक आहे. आता पुढे जे वाक्य दिलेले आहे मित्रांनो, शाल आय बिगिन द डिस्कशन. डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच रूपांतर करताना व्हर्बल क्वेश्चनचं स्टेटमेंट करायचं आणि नंतर त्याच्यामध्ये अपेक्षित ते बदल करायचे. ठीक आहे. शाल आय बिगिन द डिस्कशन. आता या ठिकाणी बघायचं, ही आस्क मी. आता प्रथम तर पहा, इथं पुढे उल्लेख तरी केलेला आहे का माझा, म्हणजे मी या स्वरूपाचा? नाही. म्हणजे एक्झॅक्टली असा उल्लेख दिलेला नाहीये, त्यामुळे तुम्ही याला उत्तरात घेऊ शकत नाही. इथे मी आलं, इथे पण मी आलं, हे 2 पर्याय इलिमिनेट झाले. आणि या वाक्यावरून रिक्वेस्ट होत नाही, रिक्वेस्ट चुकीची असल्यामुळे सी देखील गेलं. बघा 3 तरी इथेच इलिमिनेट झाले. आता तुम्हाला या ठिकाणी डी ला तुम्हाला मार्क करायचे, ते आपण उत्तर चेक करूया. आस्क हे रिपोर्टिंग व्हर्ब घेतलं, इफ हा शब्द कनेक्टिव्ह घेतला, आणि हे जे विधान आहे, सॉरी प्रश्नार्थ वाक्याचं विधानार्थी रूपांतर करताना फक्त शाल हा शब्द आयच्या नंतर टाकायचा. आय शाल बिगिन द डिस्कशन. मग आय हा फर्स्ट पर्सन प्रोनाउनचं थर्ड पर्सन करताना ही होणार आहे. शालचं रूपांतर शुड मध्ये होत आहे, आणि नंतर बिगिन द डिस्कशन आहे असं जोडायचं. आता हे क्रियापदात बदल होणार नाही, कारण मोडाल ऍक्झिलरी नंतर जे क्रियापद येतं ते नेहमी मूळ रूपातच असतं. हे असं घेऊन उरलेलं वाक्य लिहिलं आणि शेवटी पूर्णविराम दिला. डी हे उत्तर बरोबर आहे. डी पुढे आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये त्याला मार्क करा. तसे एलिमिनेट पण केलेलं आहे. अशा पद्धतीनं पाहत चालायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लुईस ब्रेल सेन्स ऑफ साइट ऑल हॅड लॉस्ट एज ऑफ 5 बाय द. तुम्हाला हा शब्दांची प्रॉपर वर्ड ऑर्डर मांडायची. हा शब्द म्हणजे हे प्रश्न जो आहे हा पॅराजंबल या घटकावरचा आहे. पॅराजंबल म्हणजेच मित्रांनो अरेंज द वर्ड्स ऑर सेंटेन्सेस इन अ प्रॉपर ग्रामॅटिकल ऑर्डर. अशा प्रश्नाचं उत्तर देताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तुम्हाला त्या शब्दांचा ग्रामॅटिकल ऑर्डर देखील जोडायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला लॉजिकल सेन्स जो असतो तो देखील या ठिकाणी चेक करायचा आहे. लॉजिकल सेन्सने वाक्य बरोबर येतं का, ग्रामॅटिकल ऑर्डर देखील बरोबर येते का, ते तुम्हाला पाहायचंय. लुईस ब्रेल हॅड लॉस्ट ऍट द एज ऑफ 5 सेन्स ऑफ साइट. आता मित्रांनो हे ठीक आहे, लुईस ब्रेल हा सब्जेक्टने सुरुवात केली. हॅड लॉस्ट हे तुम्ही पूर्ण भूतकाळाचा क्रियापदाचा भाग घेतला. मग क्रियापदाच्या नंतर तुम्ही काय घ्यायला पाहिजे, ऑब्जेक्ट घ्यायला पाहिजे. सेन्स ऑफ साइट असं पाहिजे होते. ऑल हा शब्द या ठिकाणी येणार नाही, त्यामुळे ही रचना या ठिकाणी चुकलेली आहे. आता से ऍट द एज ऑफ 5 अशी रचना या ठिकाणी नको आहे. लुईस ब्रेल हॅड ऍट द एज ऑफ 5 लॉस्ट. आता जे काय क्रियापद दिलेलं आहे त्याच्यामध्ये ही फ्रेज चुकीच्या पद्धतीने वापरलेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 देखील काय झालेला आहे, चुकलेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं. आता हा ऍडिशनल पार्ट आहे. ऍट द एज ऑफ 5 हा ऍडिशनल पार्ट आहे, तो तुम्ही ह्या पद्धतीने जोडून देऊ शकता. बघायचं, ऍट द एज ऑफ 5 ऍडिशनल भाग जोडून दिला. पुढे लुईस ब्रेल खरं वाक्य देऊन सुरू झालेले हा सब्जेक्ट, हॅड लॉस्ट हे तुमचं क्रियापदाचा भाग. काय लॉस्ट झालं त्याचं, ऑल सेन्स ऑफ साइट हा भाग तुम्ही जोडून दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी जाणवते का, या ठिकाणी जो ऍडिशनल पार्ट आहे का तो वाक्याच्या सुरुवातीला घ्या किंवा वाक्याच्या शेवटी घ्या. बघायचं, लुईस ब्रेल
हॅड लॉस्ट ऑल सेन्स ऑफ साईट ॲट द एज ऑफ 5. म्हणजे ही फ्रेज आहे मित्रांनो, ॲट द एज ऑफ 5. यू मे टेक ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स और ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स, डझंट मॅटर. द सेंटेन्स इज ॲब्सोल्युटली राईट. सो आन्सर नंबर 3 इज राईट. लुईस ब्रेल हॅज लॉस्ट. आता मूळ वाक्यात जर भूतकाळ दिलेला, इथं काळ का बदलला? या ठिकाणी तुम्ही मूळ याच्यामध्ये पाहताय, सॉरी या ठिकाणी हॅडच आहे. हॅड लॉस्ट ॲट द एज ऑफ 5 ऑल सेन्स ऑफ साईट. ही जी फ्रेज आहे ह्या मध्ये नाही घ्यायची, जनरल एंड किंवा सुरुवातीला घेऊ शकता. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर तुमचं बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघायचं. चूज द करेक्ट फ्रेज फॉर द एक्सप्रेशन. अन इंडिकेशन दॅट समथिंग हॅड बॅड और डिफिकल्ट इज अबाउट टू हॅपन. काहीतरी वाईट किंवा अघटित घडणार आहे या संदर्भातील तुम्हाला काहीतरी इंडिकेशन, काहीतरी सूचना तुम्हाला अशांना मिळतात. यांना काय म्हटलं जातं? द लाईन्स ऑन द पाम. त्याला आपण आपल्या हस्तरेखा मोजणे, हस्तरेखा पाहणे असं म्हणतो का? नाही, हा एक कॉमन फ्रेज आहे, ही याच्यामध्ये उत्तरात येणार नाही. द रायटिंग ऑन द ऑल ही फ्रेज बरोबर आहे. द रायटिंग ऑन द ऑल इट मीन्स an indication that something bad or difficult is about to happen. The writing on the all याच्या आधारे आपल्याला समजतं ही इडियम आहे, फ्रेज आहे ही. याचा अर्थ असा होतो की काहीतरी अघटित घडणार आहे, म्हणजे भविष्य काळामध्ये जे काही अघटित वाईट घडणार आहे त्याचं काहीतरी आपल्याला सूचना मिळते आहे. हे उत्तर बरोबर आहे. रायटिंग ऑन द नोटबुक हा कॉमन वर्ड आहे, हा येणार नाहीये. सिल्वर लाइनिंग हा एक वेगळी फ्रेज आहे. सिल्वर लाइनिंग म्हणजे किती वाईट घटना असेल किंवा काही कठीण काळ असेल त्याला देखील एका चांगल्या गोष्टीचं वलय असतं असं आपण जनरली म्हणत असतो. बरोबर आहे. तर हे देखील याच्यामध्ये येणार नाही. फक्त पर्याय क्रमांक 2. इफ वी हॅड ऍक्टेड वाईजली देअर वुड हॅव बीन नो पार्टिशन. आता तुम्ही जर वाक्य जर पाहिले मित्रांनो, इफचा क्लॉज आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे. इफच्या क्लॉज मध्ये जर पूर्ण भूतकाळ दिलेला असेल, आपण मगाशी सेम वाक्य असंच पाहिलं होतं ह्या काळामधलं. इफच्या क्लॉज मध्ये जर पूर्ण भूतकाळ दिलेला असेल तर जोडून दिलेला जो मेन क्लॉज आहे याच्यामध्ये वुड हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप येतं. हे इम्पॉसिबल कंडिशनचं वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. हे पहिलं वाक्य बरोबर येतं आहे. दुसरं, व्हेन द सन रायझेस बर्ड्स केम आउट ऑफ देअर नेस्ट. आता मित्रांनो कमचा भूतकाळ केम केलेला आहे. आता एका वाक्यामध्ये म्हणजे एका क्लॉज मध्ये साधा वर्तमान काळ, दुसरीकडे साधा भूतकाळ, हे एकत्रित येणार नाहीये. व्हेन द सन रायझेस बर्ड्स कम पाहिजे होता, या ठिकाणी ओ पाहिजे होता. कम आउट ऑफ देअर नेस्ट. जेव्हा सूर्य उगवतो पक्षी त्यांच्या घराट्यांच्या बाहेर येतात. दुसरं उत्तर काय झालेलं आहे? चुकीचं आहे. इफ ही हॅड स्ट्रेंथ ही कुड हॅव कॅरीड हिज लगेज. मित्रांनो हॅड ज्यावेळेस एकटा येतो तो हॅव ह्या क्रियापदाचं भूतकाळी रूप असतो. लक्षात ठेवायचं, हॅड हा जेव्हा वाक्यामध्ये एकटा येतो तेव्हा तो हॅव ह्या क्रियापदाचं भूतकाळी रूप असतो. आता या वाक्यामध्ये जर साधा भूतकाळ दिलेला असेल तर जोडून देणाऱ्या मेन क्लॉज मध्ये आपल्याला ओल्ड प्लस क्रियापदाचं मूळ रूप पाहिजे होतं किंवा कोल्ड प्लस क्रियापदाचं मूळ रूप पाहिजे होतं. म्हणजे हे वाक्य कसं पाहिजे होतं? इफ ही हॅड स्ट्रेंथ ही कुड कॅरी हिज लगेज. त्यामुळे हॅव आणि कॅरीड हे शब्द चुकीचे आहेत. तुमचं तिसरं वाक्य चुकलं. द कॉलेज बेल रिंग्स व्हेन इट स्ट्राइक्स 10. हे जनरली आपण हॅबिच्युअल ऍक्शन याच्यामध्ये दिलेली आहे की जेव्हा 10 वाजतात कॉलेजची बेल वाजते. म्हणजे हे रुटीन ऍक्टिव्हिटी आहे. त्या कॉलेजची जी बेल आहे 10 वाजता वाजणार म्हणजे वाजणार, स्कूल भरण्याचं आणि स्कूल एंड होण्याचं टाइम्सला. त्यामुळे हे जनरली वाक्य बरोबर आहे. ए आणि डी ला उत्तरात घ्यायचे कारण आपल्याला करेक्टच वाक्य शोधायचे मित्रांनो. मग ए आणि डी कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. तुम्ही त्याला 100% मार्क करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स शोधायचे मित्रांनो. बघायचे इट इज पीटी हा झाला तुमचा एक मेन क्लॉज. इट इज पीटी. व्हॉट इज पीटी? व्हॉट न उत्तर मिळतं दॅट वी शुड हॅव टू अंडरगो धिस डिसग्रेस. मित्रांनो हा एक क्लॉज आहे आणि हा दुसरा क्लॉज दिलेला आहे, पण दॅट न जोडल्यामुळे हा झाला तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज, हा झाला तुमचा मेन क्लॉज. निश्चित ए हे वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. आलं लक्षात का? तर याच्यामध्ये पण क्रियापद आहे फायनाइट वर्ब आणि याच्यामध्ये पण तुमचं फायनाइट वर्ब आलेलं आहे. या ठिकाणी शुड हाच फायनल वर्ब या ठिकाणी आलेला आहे. लक्षात ठेवायचं, ज्या वाक्यांमध्ये दोनही क्लॉज मध्ये स्वतंत्र क्रियापद येतात याचा अर्थ हे दोन क्लॉज आहेत आणि दॅट न जोडला म्हणजे एक मेन आणि एक सबऑर्डिनेट. त्यामुळे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं वाक्य आहे. दुसरं बघायचं, आर हॅव्हिंग्स टू अंडरगो धिस डिसग्रेस इज अ पीटी. आता या ठिकाणी मी अंडरलाईन केलेलं वाक्य बघायचं, आर हॅव्हिंग टू अंडरगो धिस डिसग्रेस. या वाक्यांशामध्ये क्रियापद आहे का?
फायनाईट व्हर्ब आहे का? नाहीये. पण ज्या वाक्यांशामध्ये फायनाईट व्हर्ब नाही त्याला क्लॉज म्हणू शकत नाही. ती फ्रेज झालेली आणि संपूर्ण फ्रेज या क्रियापदाच्या अगोदर सब्जेक्ट म्हणून आलेली. म्हणजे या वाक्यामध्ये ही फ्रेज सब्जेक्ट झाली, एकच कर्ता एकच क्रियापद, याला तुम्ही सिंपल सेंटेन्स म्हणायचं. काय म्हणायचं तुम्हाला याला? सिंपल सेंटेन्स म्हणायचं. आणि पहिलं वाक्य तुमचं कॉम्प्लेक्स आहे. मग आता ओनली ए उत्तरात आलं पाहिजे. मग ओनली ए साठी पर्याय क्रमांक 1 ला मार्क करा. आले लक्षात? या पद्धतीने तुम्हाला शोधता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे तुम्हाला आयडेंटिफाय द टाइप ऑफ ऍडजेक्टिव्ह. हा खूप सोपा प्रश्न आहे. दिस इज द व्हेरी बुक आय वॉन्ट. आता मित्रांनो हे दोन शब्द विसरू नका. व्हेरी आणि दुसरा शब्द आहे ओन, WON. लक्षात ठेवायचं. व्हेरी अँड ओन हे जे दोन शब्द आहे, हे दोन शब्द वाक्यामध्ये नामाच्या अगोदर अशाने एम्फसाइज देण्यासाठी वापरले जातात. नामावर अधिक जोर देण्यासाठी यांचा वापर केला जातो. हेच ते पुस्तक जे मला पाहिजे आहे. हेच ते पुस्तक. आपण असं पण म्हणू शकलो असतो, हे पुस्तक मला पाहिजे आहे. पण जोर कसा दिलेला आहे? हेच ते पुस्तक जे मला पाहिजे आहे. It means we use the word very to emphasize the noun in the sentence. So it's called emphasizing adjective. So alternative D is right. पण D कुठे आहे? D आहे तुमचा पर्याय क्रमांक 2 मध्ये. कधी कधी B आणि D मध्ये कन्फ्युजन होतं. हे पाहत चला. लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? प्रचंड ताणतणाव पेपरच्या दरम्यान असतो. ह्या गोष्टी पॉसिबल आहेत पण या अवॉइड करायच्या. 65 साठी तुम्हाला पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ गुड एजन्सी विल वीड आउट दोज अनसुटेबल कॅन्डिडेट. मित्रांनो वीड आउट ही फ्रेजल व्हर्ब आहे. याचा अर्थ रिमूव्ह करणं, एलिमिनेट करणं असं बोलूया. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हेच उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट आहे पुन्हा कंडिशनल सेंटेन्स वर आलेला आहे मित्रांनो. इफ ही टेक्स अन अर्ली बस हा झाला मेन क्लॉज, सॉरी सबऑर्डिनेट क्लॉज. ही वुड रीच मुंबई इन द आफ्टरनून. आता मित्रांनो इफच्या क्लॉज मध्ये जर साधा वर्तमान काळ दिलेला असेल तर मेन क्लॉज मध्ये विल प्लस क्रियापदाचं मूळ रूप येतं. म्हणजे हे वाक्य कसं पाहिजे होतं? इफ ही टेक्स अन अर्ली बस ही विल रीच मुंबई इन द आफ्टरनून. त्यानं जर अर्ली म्हणजे लवकर जाणारी बस जर पकडली तर तो अशा रीतीनं आफ्टरनून पर्यंतच अशानं मुंबईमध्ये पोहोचेल. या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद चुकलेलं आहे. पहिलं वाक्य चुकलेलं आहे. इफ यू व्हिसल्ड साधा भूतकाळ दिलेला आहे. गर्ल्स वुल्ड माइंड इट. वुल्ड प्लस क्रियापदाचं मूळ रूप आलेलं आहे. इमॅजिनरी कंडिशन मध्ये साधा भूतकाळ बरोबर वुल्ड प्लस V1 येतं. हे वाक्य बरोबर आहे. इफ युअर वर्क इज ओव्हर गो होम अँड एन्जॉय द टेलिव्हिजन. मित्रांनो इफच्या क्लॉज मध्ये साधा वर्तमान काळ दिलेला आहे आणि कधी कधी अर्थाप्रमाणे तुम्ही इम्पेरेटिव्ह सेंटेन्स देखील मेन क्लॉज मध्ये वापरू शकता. त्यामुळं हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची रचना बरोबर आहे. पहिल्या घटनेचा जर या ठिकाणी परिणाम दुसऱ्या ठिकाणी जर दुसऱ्या वाक्यावर दिलेला असेल, लक्षात ठेवायचं सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये मांडलेल्या ऍक्शनचा जर प्रभाव दुसऱ्यावर जर पडतो, तुम्ही इम्पेरेटिव्ह सेंटेन्स वापरू शकता. तिसरं वाक्य बरोबर आहे. इफ ही बिहेव्ड वेल साधा भूतकाळ दिलेला आहे. तुम्हाला पुढे मेन क्लॉज मध्ये वुल्ड प्लस क्रियापदाचं मूळ रूप पाहिजे होतं. वुल्ड हॅव V3 हे इम्पॉसिबल कंडिशन मध्ये येतं आणि तुमच्या वाक्यामध्ये इमॅजिनरी कंडिशन आहे. त्यामुळं चौथं वाक्य चुकलं. आता तुम्हाला काय विचारले? करेक्ट सेंटेन्स शोधायचंय. ओनली बी आणि सी ला उत्तरात घ्यायचं. मग बी आणि सी कुठे? पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे. ते तुमच्या प्रश्नाचं अगदी राईट उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अग्रीमेंट या घटकावरचा सब्जेक्ट आणि वर्ब बघायचा. नायदर ऑफ द टू बुक्स वॉज फाउंड युजफुल. नायदर ऑफ च्या नंतर नेहमी दोनच व्यक्ती वस्तूंचा उल्लेख येतो. क्रियापद एकवचनी येतो. हे वाक्य बरोबर आहे. पुढचं बघायचंय each of these two shops is doing good business. आता each of हा अनेकांपैकी प्रत्येकाचा उल्लेख करतो. these two आता थोडस या प्रश्नामध्ये कन्फ्युजन आहे. या ठिकाणी दोघांचाच उल्लेख का केला असा पण आता these हा अनेक वचनासाठी येतो आणि जर दोनच जर असतील तर बोथ वापरला असतं तर चाललं नसतं का? बरोबर आहे की नाही? बोथ ऑफ दी शॉप्स इज आपण म्हणू शकतो आर डुईंग गुड बिझनेस असं पण म्हणता आलं असतं. थोडासा या वाक्यामध्ये ट्विस्ट आहे. तरी पण इच ऑफ अनेक वचनासाठी येतो. क्रियापद एकवचनी येतं. याला आपण म्हणू शकतो की डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. हे पण बरोबर येईल काही अंशी, चुकीचं पण येऊ शकेल. तिसरं एव्हरी वन ऑफ दीज वर्कर्स इज.
त्या ठिकाणी एव्हरी वन प्रत्येकाचा उल्लेख होतो, त्यामुळे नाउन एकवचनी पाहिजे आणि क्रियापद देखील एकवचनी पाहिजे. हे वाक्य तसं काही अंशी बरोबर येतं आहे, लक्षात ठेवा तरी पण. त्यामुळे ह्या प्रश्नाच्या बाबतीत थोडी संदिग्धता आहे. वन ऑफ दोज कॅन्डिडेट्स आर शुअर टू बी सिलेक्टेड. वन ऑफच्या नंतर येणार नाम अनेकवचनी, क्रियापद एकवचनी येतं, अनेकवचनी नको आहे, हे वाक्य चुकतंय. जनरली ह्या दोन वाक्यांमध्ये थोडासा गडबड झालेली आहे, त्यामुळे आयोगानं हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. याच्यावर जास्त चर्चा नको. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट yes no type question for the form given example. They go to the park every morning. हे साधं वाक्य दिलेलं, तुम्हाला yes no type question बनवायचं. yes no type question ची रचना खाली बॉक्स मध्ये दिलेली पहा व्यवस्थितपणे. वाक्याची सुरुवात कंपल्सरी हेल्पिंग वर्ब न करायची, जे वाक्यात आहे त्याने, नंतर करता, नंतर मुख्य क्रियापद घेऊन उरलेला भाग द्यायचा आणि नंतर इंट्रोगेटिव्ह मार्क जोडायचं. आता तुमच्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का? नाही, ओन्ली मेन व्हर्ब आलेले. ज्यावेळी तुमच्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापद असतं पण सहाय्यकारी क्रियापद नसतं, तेव्हा या मुख्य क्रियापदाच्या रूपावरून तुम्हाला डू, डज किंवा डीड पैकी एक घ्यायचंय. मुख्य क्रियापद मूळ रूपात असेल तर डू घ्या, क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय जोडलेला असेल तर डज घ्या, क्रियापद साध्या भूतकाळात असेल तर डीड घ्या. आता क्रियापद साध्या मूळ रूपात आहे म्हणून डू घ्यायचं, डू न सुरुवात करा. डू न सुरुवात झालेलं वाक्य डू दिलेलं आहे, नंतर सब्जेक्ट आला दे, नंतर मुख्य क्रियापद घ्या गो, उरलेलं वाक्य जोडून तुम्ही इंट्रोगेटिव्ह मार्क द्या. डी उत्तर बरोबर आहे, पण डी कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये, 1 ला मार्क करा. बघा, जर वाक्य साध्या वर्तमान काळात आहे, डज येईल का या ठिकाणी? नाही, कारण क्रियापद अनेकवचनी आहे. डज एकवचनी आहे. डीड येईल का? नाही, कारण वाक्य वर्तमान काळात आहे, क्रियापद भूतकाळात झालं. शाल येईल का? नाही, शाल आपण भविष्य काळात वापरतो, मूळ वाक्य वर्तमान काळात आहे. एलिमिनेट इथेच झाली, एकच उत्तर येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. मित्रांनो, हर मदर वॉज अप अँड अबाउट 2 weeks आफ्टर द ऑपरेशन. ऑपरेशन झाल्याच्या नंतर 2 आठवड्याच्या नंतर तिची जी आई आहे ती कशी झालेली? अप अँड अबाउट. अप अँड अबाउट इट मीन्स हु वर्क प्रॉपरली, म्हणजे योग्य प्रकारे काम करते आहे. हु कॅन स्टँड अँड वर्क इंडिपेंडेंटली, ती एकटी अशा रीतीनं स्वतःच्या याच्यावरती अशा न काही कार्य करू शकते. आणि सी इज एबल टू डू समथिंग. आता जी ऍटलिस्ट काही कार्य करू शकते ती ऑन द बेड असेल का? नाही, म्हणजे ऑपरेशन झाले, बेडवरच पडून आहे, सी कॅनॉट वर्क, सी कॅनॉट वॉक, म्हणजे अशा अवस्थेत आहे का? नाही. ऑन द मेडिसिन, मेडिसिन आहे का? नाही, कारण ते कार्य करते आहे. म्हणजे ऍटलिस्ट सी इज एबल टू डू समथिंग, इट मीन्स सी इज नॉट टेकिंग मेडिसिन. दुसरं वाक्य चुकलेलं आहे, ऑन वन्स फीट, हे उत्तर बरोबर आहे. ऑन वन्स फीट म्हणजे ती स्वतःहून चालू शकते ऑपरेशनच्या नंतर आणि ऍटलिस्ट महत्वाच्या ऍक्टिव्हिटी करू शकते. ऑन लाईफ सपोर्ट इतकी पण क्रिटिकल नाही ती, बरोबर आहे. डी चुकलेला आहे. ओनली सी बरोबर आहे, तर मग सी कुठे? पर्याय क्रमांक 4 मध्ये, त्याला मार्क करा. फिल इन द ब्लँक्स इन द गिवन सेंटेन्स, ही वॉज द डॉट डॉट टफ गाय. आता मित्रांनो, ह्या प्रश्नाच्या बाबतीत थोडं विशेष करून लक्ष ठेवा, तुम्हाला या गोष्टी समजून येतील. तुम्हाला या ठिकाणी काय विचारलेले? अप्रोप्रिएट वर्ड भरायचं आहे तुम्हाला वाक्यामध्ये. बघायचं आता तुम्हाला एलिमिनेट कसं करतो. या ठिकाणी गाय हा शब्द नाऊन दिलेला आहे, या ठिकाणी आर्टिकल आलेलं आहे. आता आर्टिकल आणि नाम या दोघांच्या मध्ये जे शब्द येतात हे शब्द ऍडजेक्टिव्ह असतात, विशेष करून लक्षात ठेवा. त्यामुळे या ठिकाणी जोडणारा शब्द हा ऍडजेक्टिव्ह पाहिजे. टफ हा पण आलेला आहे आणि अजून एक ऍडजेक्टिव्ह या ठिकाणी येणार आहे, आणि आर्टिकल नामाच्या मध्ये ऍडजेक्टिव्ह येतो. क्वांटेंट हा शब्द दिलेला आहे. क्वांटेंट इट मीन्स ग्रुप ऑफ 5 पीपल. हा शब्द नाऊन आहे. काय हा शब्द? नाऊन आहे, त्यामुळे हा शब्द या ठिकाणी येणार नाही. क्वांटेलियन हा दुसरा शब्द दिलेला आहे, त्याला आपण हा कार्डिनल नंबर आहे मित्रांनो, नंबर वर्ड आहे कार्डिनल, लक्षात. त्यामुळे हा देखील याच्या ठिकाणी येणार नाहीये. क्वांट एसेन्शियल हा शब्द ऍडजेक्टिव्हच आहे, याचा अर्थ टिपिकल असा होतो, बरोबर. ही वॉज द टिपिकल टफ गाय असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे हा शब्द ऍडजेक्टिव्ह असल्या कारणानं आणि आपल्याला ऍडजेक्टिव्हच वापरायचा असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. क्वांटाईल हा एक चौथा शब्द दिलेला आहे. हा थोडासा मेजरमेंटच्या संदर्भातला एक आहे, थोडासा गणिती भाषेमध्ये काय मेजरमेंट करण्याच्या संदर्भातला क्वांटाईल शब्द आहे, पण हा शब्द देखील नाऊनच आहे, त्यामुळे हा बसणार नाही. त्यामुळे 3 वर्ड्स नाऊन आहेत, एकच ऍडजेक्टिव्ह आहे आणि आपल्याला कॉन्टेक्स्ट प्रमाणे ऍडजेक्टिव्ह वापरायचे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ही रिमेंबर्ड वेअर ही हॅड लेफ्ट इट. ही हॅड लेफ्ट इट. My son knew that I would punish him. He admitted he was guilty.
ही लेफ्ट बिकॉज ही वॉज सिक, हिज वाईफ वॉज सिक. आता तुम्हाला काय विचारले, नाउन क्लॉज विचारलेत फक्त. बघायचं आता, ही रिमेंबर. आता वाक्यातील क्रियापदाला, मेन क्लॉज मधील क्रियापदाला व्हॉट न प्रश्न विचारा. काय न प्रश्न विचारून जर उत्तर मिळतं तो नाउन क्लॉज असतो. ही रिमेंबर, व्हॉट डिड ही रिमेंबर, उत्तर मिळतं वेअर ही हॅड लेफ्ट इट. हा झाला तुमचा नाउन क्लॉज. दुसऱ्या गोष्ट तुमचं बघा, माय सन न्यू, हा झाला मेन क्लॉज. व्हॉट डिड माय सन नो, माझ्या मुलाला काय माहिती आहे, उत्तर मिळतं दॅट आय वुड पनिश हिम, का ते मला पनिश करणार आहे हे त्याला माहिती आहे. हा देखील नाउन क्लॉज झाला. 3 नंबरला, ही ऍडमिटेड. व्हॉट डिड ही ऍडमिट, त्यानं काय ऍक्सेप्ट केलं, ही वॉज गिल्टी, तो गिल्टी आहे, त्यानं गुन्हा केलेला आहे हे त्याला स्वीकारलेलं आहे. हा देखील नाउन क्लॉज झाला. 3 नाउन क्लॉज झालेले याच्यामध्ये. ही लेफ्ट, आता व्हॉट डिड ही लिव्ह असं उत्तर मिळतं का, नाही, त्यामुळे हा नाउन क्लॉज नाहीये. बिकॉज हिज वाईफ वॉज सिक, त्याची बायको आजारी होती म्हणून तो लवकर गेला. मित्रांनो, लवकर जाण्यामागचं कारण दिलेलं आहे. बिकॉज हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, त्याला ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन म्हणायचं. हा नाउन क्लॉज होणार नाही. त्यामुळे एबीसी उत्तरात येणं अपेक्षित आहे, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे, थोडा आर्टिकलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेला आहे. स्पष्ट दिलेलं नाही हा प्रश्न आर्टिकलचा आहे, पण हा आर्टिकलवर कॉमन एरर आलेली आहे. करेक्ट वाक्य विचारलेत. व यूज अ पेपर टू राईट ऑन. मित्रांनो, पेपर हा वर्ड हा मटेरियल नाउन आहे आणि मटेरियल नाउनच्या अगोदर आपण ए आणि एन आर्टिकल कधीच वापरत नाही. त्यामुळे एक तर वाक्य असं पाहिजे होतं, वी यूज पेपर टू राईट ऑन, किंवा वी यूज अ शीट ऑफ पेपर टू राईट ऑन. SHEET. शीट हा शब्द एक वचनी आहे, पेपरचा एक शीट असं आपण म्हणू शकतो. वी यूज अ पेपर, शीट ऑफ पेपर टू राईट ऑन. त्यामुळे पहिलं वाक्य चुकीचं आहे. आयर्न इज अ व्हेरी युजफुल मेटल. आयर्न हे मटेरियल नाउन, याच्या अगोदर आर्टिकल येत नाहीये. मेटल हे कॉमन नाउन आहे, याच्या अगोदर आर्टिकल येतं. तुमचं बी उत्तर जे आहे हे तुमचं म्हणजे बी वाक्य बरोबर आहे. आय हॅड मॅक्रॉनाय फॉर ब्रेकफास्ट. मित्रांनो, मॅक्रॉनाय जे आहे, मॅक्रॉनी ज्याला आपण काही खाद्यपदार्थ म्हणू शकतो ब्रेकफास्टच्या संदर्भातलं, याच्या अगोदर देखील आर्टिकल येत नाही, हे वाक्य बरोबर आहे. व्हॉट अ इग्नोरंट मॅन ही इज, हे वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. व्हॉटच्या नंतर वाक्यामध्ये आपल्याला अप्रोप्रिएट आर्टिकल घ्यायचे. आता इग्नोरंट मॅन नामाच्या अगोदर जर ऍडजेक्टिव्ह आलेलं असेल तर आपण आर्टिकल हे ऍडजेक्टिव्हच्या अगोदर घेतो, पण हे आर्टिकल हे ऍडजेक्टिव्हच्या अनुषंगाने घ्यायचे. ऍडजेक्टिव्हची सुरुवात बघायचं, इग्नोरंट म्हणजे ई या साऊंडनं झालेली, ऑवेलनं. त्यामुळे या ठिकाणी ए ऐवजी एन पाहिजे होतं. व्हॉट अँड इग्नोरंट मॅन ही इज. आर्टिकल ए ऐवजी एन पाहिजे होतं, डी चुकलेला आहे. ओनली बी आणि सी बरोबर आहे. मग बी आणि सी बरोबर असलेला पर्याय कुठला आहे, पर्याय क्रमांक 3 आहे आणि ती तुमचं उत्तर आहे. समजून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे, फिल इन द ब्लँक्स. तर मित्रांनो डायरेक्टली सांगतो, द पॉट कॉलिंग द केटल ब्लॅक. द पॉट कॉलिंग द केटल ब्लॅक, अशा प्रकारचं हे आहे जनरली इडियम आहे. तर या ठिकाणी फिल इन द ब्लँक साठी आली होती. द पॉट कॉलिंग द ग्लास नको आहे, केटल ब्लॅक बरोबर येतं, पर्याय क्रमांक 2. स्टो नको आहे, ऑल पण नको आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर निघतं. ज्याला आपण थोडक्यात म्हणूया, आपण दुसऱ्याला दोष देत असताना आपल्यामध्ये पण काही चुका असतात, त्याला आपण दुर्लक्षित करतो किंवा पाहत नाही. बरोबर आहे, दिव्याखाली अंधार इनडायरेक्टली म्हणण्यासारखं हरकत आहे. पर्याय क्रमांक 2. नंतर बघायचं आपल्याला अप्रोप्रिएट, तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, क्वेश्चन टॅग भरायचे. पण बघा स्पष्टपणे दिलेलं नाहीये हा क्वेश्चन टॅग आहे. प्रश्न जर वाचला तर तुम्हाला समजणार नाही इथं क्वेश्चन टॅग द्यायचंय, परंतु पर्यायावरून कळतं का हे क्वेश्चन टॅगच आहे. वेल, वी नीड अ मेन्यू. नीड हे क्रियापदाचं मूळ रूप आहे मित्रांनो. आता नीड हा सहाय्यकारी क्रियापद पण असतं, मुख्य क्रियापद पण असतो, कारण सेमी ऑवेल आहे, सेमी मॉडेल आहे. ज्यावेळेस वाक्यामध्ये नीड हे मुख्य क्रियापद येतो तेव्हा त्याच्यासाठी वाक्यामध्ये आपल्याला डू, डज आणि डीड पैकी एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं असतं. वाक्य वर्तमान काळातलं आहे, क्रियापद अनेक वचनी आहे, म्हणून डू घ्या. तर डूचं निगेटिव्ह करताना डोंट होणार आहे, कारण वाक्य पॉझिटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करतो. डोंट वी असं वाक्य पाहिजे. मग डोंट वी असणारा जो पर्याय बी मध्येच दिलेला आहे. आलं लक्षात, म्हणजे तुमचं जे उत्तर आहे तर या ठिकाणी ते निघू शकतं आहे. तर क्रियापद मूळ रूपात असेल तर इजंट येईल का, नाही. मेन वाक्य पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करतो, पॉझिटिव्ह येईल का, नाही. हॅव दिलेलाच नाही, येईल का, नाही. बघा 3 पर्याय इथे एलिमिनेट झाले, एकच राहत, त्याला मार्क करा.
वी हॅवंट गॉट वन हिअर. हॅवंट हे सहाय्यकारी क्रियापद आहे. क्वेश्चन टॅग मध्ये करताना हॅव घ्या. हॅव वी पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर निघतं. आणि दोन्ही वाक्यांच्या शेवटी इंटरोगेटिव्ह मार्क आलेलेच आहेत, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट सेंटेन्सेस. इफ युअर ब्रेसेस इज लूज युअर ट्राउझर्स कम्स डाऊन. ट्राउझर्स हे नेहमी दोन सारख्या भागांपासून बनलेली वस्तू असते. हे नाव नेहमी अनेक वचनी कन्सिडर होतं. त्याच्यानंतरचं क्रियापद अनेक वचनी पाहिजे होतं, कम पाहिजे होतं. हे वाक्य इथं चुकलेलं आहे. पहिलं वाक्य चुकतं. दीज प्रिमायसेस लुक टू बिग. प्रिमायसेस म्हणजे घर आणि घराच्या अवतीभोवतीचा परिसर. प्रिमायसेस हे नाउन अनेक वचनी आहे. याच्यानंतर येणारं क्रियापद देखील अनेक वचनी येतं. दुसरं वाक्य बरोबर आहे. आर दी ओल्ड ऑलवेज वायझर दॅन दी यंग. आता वायझर म्हणजे आपण असं वाक्य दिलेलं हे व्हर्बल क्वेश्चनचं आहे का जे वयोवृद्ध लोक असतात ते असे यंग तरुण लोकांपेक्षा हुशारच असतात का नेहमी, असा प्रश्न विचारलेला आहे. आता मित्रांनो, द प्लस ऍडजेक्टिव्ह ही अनेक वचनी फ्रेज झालेली आहे. बरोबर आहे. या ठिकाणी अनेक लोकांचा एक समुदाय असा अनेक वचनी होतो. त्यामुळे ही अनेक वचनी असल्या कारणानं सहाय्यकारी क्रियापद अनेक वचनी बरोबर आहे. पर्याय क्रमांक सी देखील बरोबर आहे. आता बी आणि सी बरोबर आहे, ए चुकीचं आहे. बी आणि सी साठी तुम्ही पर्याय क्रमांक 1 मध्ये मार्क करायचं, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी बघायचं आहे. चूज द मिनिंग ऑफ द वर्ड गिवन इन द कॅपिटल. या ठिकाणी बेस फॉर्म विचारलेला आहे बघायचं. द व्हेजिटेबल्स वर प्लांटेड इन द नीट रो. आता सेम प्रश्न आहे असा कॉपी झालेला आहे जुन्या पेपरमध्ये. तर या ठिकाणी तुम्हाला काय विचारलेलं आहे, या शब्दाचा त्या वाक्याच्या कॉन्टेक्स्ट प्रमाणे जे अपेक्षित मिनिंग आहे तो तुम्हाला विचारलेला आहे. कॉन्टेक्स्चुअल मिनिंग वाक्याचा शब्दाचा विचारलेला आहे. आता रोचा अर्थ हा पण होतो सिरियस डिसएग्रीमेंट किंवा आर्ग्युमेंट. पण आता बघा, व्हेजिटेबल्स वर प्लांटेड, व्हेजिटेबल लावलेली आहे इन अ नीट रो, सरळ रेषेमध्ये. डिसएग्रीमेंट हा अर्थ होणार नाहीये. रोज ह्या शब्दाचा मिनिंग आहे पण कॉन्टेक्स्ट प्रमाणे हा होत नाहीये. अ लाऊड अनप्लीझंट नॉईज हा होतो पण हा उत्तरात येणार नाहीये. टू मूव्ह अ बोट थ्रू द वॉटर हे होतं पण हे पण उत्तरात येणार नाहीये. अ नंबर ऑफ ऑब्जेक्ट अरेंज्ड इन अ लाईन हे उत्तर तुमचं बरोबर आहे. डी ला जर उत्तरात घ्यायचं असेल तर पर्याय क्रमांक 4 ला मार्क करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपल्याला करेक्ट क्वेश्चन फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स विचारलेले आहे. यू कॅन वे दीज लेटर्स. हे आपलं तुमचं आहे स्टेटमेंट आहे. याचं क्वेश्चन बनवायचे. तुम्हाला चारही पर्याय पाहिजे. व्हर्बल क्वेश्चन आहे. तर व्हर्बल क्वेश्चन बनवणं सोपं आहे. स्टेटमेंट दिलेलं असतं, फक्त सहाय्यकारी क्रियापद कर्त्याच्या अगोदर टाका आणि वाक्याच्या शेवटी इंटरोगेटिव्ह मार्क द्या. कॅन यू वे दीज लेटर्स असं वाक्य पाहिजे. बघा, कॅन यू वे दीज लेटर्स हे वाक्य बरोबर येतं. 78 साठी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. आता इथे क्रियापदामध्ये अनावश्यक बदल केला, हे वाक्य चुकलं. वाक्यात कॅन हे सहाय्यकारी क्रियापद असताना डू का घेतलं, हॅव का घेतलं, त्यामुळे 3 आणि 4 पण एलिमिनेट झाला. काही सेकंदामध्ये उत्तर निघतंय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स. ही हॅझंट अ ब्युटिफुल फर्निचर इन हिज हाऊस. मित्रांनो, फर्निचर हे जे नाउन आहे, लक्षात ठेवायचं हे नेहमी आहे असं एकवचनी अनेक वचनी येतं. पण याच्या अगोदर आपल्याला आर्टिकल घ्यायचं नाही. ही हॅझंट ब्युटिफुल फर्निचर इन हिज हाऊस. तर यामध्ये लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे असणे आर्टिकलचा वापर चुकीचा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 गेला. द न्यूज आर गुड टुडे. न्यूज हे जे नाउन आहे मित्रांनो, हे नेहमी एकवचनी असतं. त्याच्यानंतरचं क्रियापद एकवचनी येतं. आर ऐवजी इज पाहिजे होतं, वाक्य चुकलेलं आहे. व्हॉट नॉनसेन्स टू हॅव अ पिकनिक इन सच अ बॅड वेदर. हे वाक्य जनरली आपल्याला एक्सक्लेमेटरी आहे. रचनेप्रमाणे हे अगदी बरोबर आहे. सी ओनली बरोबर येतं, म्हणून पर्याय क्रमांक 2 ला तुम्ही या ठिकाणी मार्क करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द ऑप्शन दॅट वुड सबस्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स. ऑल्दो ही वॉज ऑलवेज हॅपी ही डिड नॉट लव्ह एनीवन. जरी तो नेहमी आनंदी असला तर तो कुणावरच प्रेम करत नाही, करत नव्हता. भूतकाळातलं वाक्य आहे, डिड नॉट आलेले. मग आता लक्षात ठेवायचं, तुम्हाला सबस्टिट्यूट करायचंय. हे जे अंडरलाईन केलेलं आहे याला सबस्टिट्यूट करायचंय फक्त. ऑल्दो ही वॉज ऑलवेज हॅपी. सबस्टिट्यूट करताना ऑल्दो ऑलवेज वॉज हॅपी. या ठिकाणी काय केलेलं आहे एक्झॅक्टली, सब्जेक्ट रिमूव्ह केलेला आहे, कारण ऑलरेडी ह्या वाक्यामध्ये सब्जेक्ट दिलेला आहे. त्यामुळे एकच सब्जेक्ट एका वाक्यामध्ये 2 वेळा लिहिण्याची गरज नव्हती. त्यामुळे हा सब्जेक्ट रिमूव्ह केलेला आहे. परंतु मित्रांनो, क्रियापद या ठिकाणी नको होते. या ठिकाणी ऑल्दो ऑलवेज हॅपी रचना पाहिजे होती, हे चुकलेलं आहे.
ऑल्दो ऑलवेज टू हॅपी या ठिकाणी इन्फिनिटिव्ह चुकीच्या पद्धतीने वापरलेले, गरज नव्हती ते पण गेलं. ऑल्दो ऑलवेज हॅपी ही डिड नॉट लव्ह एनीवन ही रचना तुमची बरोबर येते. ऑल्दो ऑलवेज बी हॅपी ही पण रचना नव्हती गरजेची. 3 उत्तर बरोबर येतं. हे थोडं ऑड टाईपचं आहे. एखादा प्रश्न असा प्रश्न पडू शकतो, कदाचित तुम्हाला माहित असेल किंवा नसेलही, पण थोडंसं एलिमिनेशन वापरा, उत्तर येईल. आता या ठिकाणी तुमचा वन वर्ड सबस्टिट्यूशन वर आलेला प्रश्न आहे. समथिंग दॅट विल सॉल्व्ह ऑल द प्रॉब्लेम. आता हे वाक्य इथून मागच्या पेपरमध्ये बऱ्याच वेळा येऊन गेलेलं आहे. समथिंग दॅट विल सॉल्व्ह ऑल द प्रॉब्लेम, सर्व समस्यांवर एकच रामबाण उपाय, ज्याला आपण पॅनॅशिया असं म्हणूया. ए साठी 4 नंबरचं उत्तर येते मित्रांनो. मग ए साठी 4 नंबरचं असणारे 2च पर्याय आहे. त्यामुळे ऑफकोर्स पहिला पर्याय इथं गेला, चौथा पर्याय गेला. आता राहिले 2च. या दोघांमध्ये स्पर्धा आहे. पुढे चला. एक्झिस्टिंग फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द वर्ल्ड. एक्झिस्टिंग फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द वर्ल्ड, अगदी जगाच्या या ठिकाणी काय दिलेलं आहे, वर्ल्ड आहे, WORLD आहे, लक्षात ठेवा. जगाच्या सुरुवातीपासून अस्तित्वात असणारा, याला आपण काय म्हणतोय मित्रांनो, प्रिमॉर्डियल असं म्हटलं जातं. प्रिमॉर्डियल. पर्याय क्रमांक 1 बरोबर येतो आहे. या ठिकाणी पण 1-1 आलेले. अजून तुमची स्पर्धा वाढलेली. पुढे चालायचं. आता ह्या दोघांमध्ये निर्णायक उत्तर आहे. पेन इन अ मसल, आपल्या स्नायूंमध्ये होणाऱ्या जे काही वेदना आहेत, स्नायूंमधील वेदना, त्यांना काय म्हटलं जातं, त्याला आपण मलायजा असं म्हटलं जातं. मायलायजा, लक्षात ठेवा, प्रोनाउन्सिएशन बघायचं, मायलायजा असं म्हटलं जातं. पेन इन द मसल. त्यामुळं या ठिकाणी 81 साठी या ठिकाणी म्हणजे सी साठी 2 हे उत्तर अपेक्षित आहे. आणि 2 उत्तर इथे दिलेले नाहीये. त्यामुळे निर्णायक ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर निघत आहे. ऑफकोर्स चौथं हेच राहणार आहे. पर्सन हु हेट्स अदर पीपल, दुसऱ्या लोकांचा द्वेष करणारा मिसॅन्थ्रॉप. हा देखील प्रश्न इथून मागे बऱ्याच वेळा आलेला आहे. त्यामुळे हे 2 कॉमन आहेत. यांच्या आधारे देखील उत्तर निघतं, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. म्हणजे अशा काही गोष्टी पहा, तुम्ही समजून घ्या, तुमच्या उत्तर लक्षात येतं. आता आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचे. आता चूज द करेक्ट सेंटेन्स. आय विल सी मिस्टर मेहता इफ आय विल बी व्हिजिटिंग वलसाड. मित्रांनो, इफच्या क्लॉज मध्ये आपण भविष्यकाळ असा वापरत नाहीये. त्यामुळे इथं साधा भविष्यकाळ असल्यामुळे या ठिकाणी साधा वर्तमान काळ पाहिजे होता. आय विल सी मिस्टर मेहता इफ आय व्हिजिट वलसाड, साधा वर्तमान काळ पाहिजे होता. वाक्य चुकीचं आहे. ही फेल ऑन द फ्लोअर व्हाईल एंटरिंग द रूम. आता या ठिकाणी व्हाईलने एक क्लॉज जोडलेला आहे. ही रचना तुमची बरोबर आहे. वर्तमान काळ वापरलेला आहे. आय हेट हिज सेंडिंग हर रिमाइंडर्स. हिज हा पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. याच्यानंतर सेंडिंग हा जिरांड आलेला आहे. हा नामासारखा वापर होतोय. हे देखील वाक्य बरोबर आहे. सी बरोबर आहे. आता बी आणि सी बरोबर असल्यामुळे बी आणि सी साठी पर्याय क्रमांक 2 ला मार्क करा. आणि तसे बी अजून एक छाची गोष्ट सांगतो मित्रांनो. ए जर कन्फर्म चुकीचं आहे ना, आपल्याला बरोबरच शोधायचे. या ठिकाणी ए आलं, पर्याय गेला. या ठिकाणी ए आला, पर्याय गेला. या ठिकाणी ए आला, पर्याय गेला. म्हणजे 3 पर्याय केवळ एका वाक्यावरून एलिमिनेट झाले. ऑफकोर्स चौथा म्हणजे एकच पर्याय बरोबर राहतो. म्हणजे हे दुसरे कदाचित तुम्हाला रूल जरी माहित नव्हता तरी केवळ एका वाक्याच्या आधारे तुम्हाला उत्तर येतात. आणि पहिलं हे कंडिशनल सेंटेन्स आहे. याच्या आधारे 100+ प्रश्न आपण पाहिलेले. त्याच्यामध्ये हा इतका रिपीट झालेला आहे, त्याच्यामध्ये नाविन्य अजिबात राहिलेलं नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे. चूज द अल्टरनेट मिनिंग ऑफ ऑपोजिट ऑफ द वर्ड इन कॅपिटल. बघायचं. द प्लॅन ऍज इट ओनली एक्झिस्ट इन एम्ब्रॉयनिक फॉर्म. एम्ब्रॉयनिक हा एक वर्ड दिलेला आहे. एम्ब्रॉयनिक या शब्द म्हणजे काय, व्हेरी अर्ली स्टेज ऑफ द डेव्हलपमेंट, म्हणजे विकासाची सुरुवातीची अवस्था. लक्षात ठेवायचं. काय, विकासाची सुरुवातीचीच अवस्था. मग आता याच्या काय विचारलेले, अपोजिट विचारलेले. आता जर विकासाची सुरुवातीची अवस्था असते म्हणजे ते अंडर डेव्हलप असतं, नॉट डेव्हलप म्हणू शकतो. जी सुरुवात झालेली आहे, फक्त पीक नाही आलेला. त्यामुळे अर्ली स्टेज ही सिनॉनिम होईल, याला उत्तरात घ्यायचं नाहीये. एम्ब्रॉईल हा एक शब्द दिलेला आहे. एम्ब्रॉईल याचा म्हणतो ऍक्ट ऑफ प्रोड्युसिंग समथिंग, त्याला आपण म्हणू शकतो. सॉरी, एम्ब्रॉईलचा अर्थ इन्व्हॉल्ड असा होतो, त्यामध्ये समाविष्ट होणे. हे देखील उत्तर येणार नाहीये. आणि एमनॅशन असं म्हटलं जातं द ऍक्ट ऑफ प्रोड्युसिंग समथिंग, काहीतरी करण्याची कृती. हे देखील येणार नाही. एकच राहते ऍडव्हान्स. एक पूर्वावस्था आणि एक अगदी अतिउच्च, त्याला आपण ऍडव्हान्स असं म्हटलं जातं. अपोजिट साठी पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. चूज द वर्ड हॅव्हिंग द सेम मिनिंग ऍज द वर्ड इन कॅपिटल. तुम्हाला विचारले वी हॅव टू टॉलरेट इच अदर्स लिटल फॉयबल्स.
फॉयबल्स हा जो शब्द आहे मित्रांनो, त्याला आपण मायनर विकनेस असं म्हणूया इन समवन्स कॅरेक्टर. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही गुण असतात, काही विकनेस असतात, काहीतरी कमजोरी असते, काहीतरी कमतरता असतात आणि त्या आपण एकमेकाचं समजून घ्यायला पाहिजे, ऍडजस्ट करायला पाहिजे, टॉलरेट करायला पाहिजे. प्रत्येक माणूस 100% परिपूर्ण नसतो. प्रत्येकामध्ये काही ना काही गोष्टी असू शकतात, विकनेस असू शकतो, विक्षिप्तपणा असू शकतो. बरोबर आहे. त्याला आपण आयडिओसिंक्रसी असं म्हणू शकतो. आयडिओसिंक्रसी इट मीन्स अ मायनर विकनेस. त्यामुळे याला उत्तरात घेता फेबल. फेबल म्हणजे दंतकथा. हे उत्तरात येणार नाही. फेबल आपण दंतकथा म्हणतो. फॉयबल सारखा दिसतोय म्हणून हे उत्तरात घेऊ नका. आणि इन्फॉर्मिटीला आपण म्हणूया मायनर विकनेस. त्यामुळे फायबल साठी ए आणि सी सिमिलर आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा, सेम मिनिंग साठी. त्यामुळे त्याला उत्तरात घ्यायचे पर्याय क्रमांक 3. लक्षात ठेवा. आणि दुसरी मेथड तुम्हाला सांगतो. फेबल सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये ऐकलेलाच हा शब्द. फेबल म्हणजेच आपण ज्या ठिकाणी प्राणी असतात वगैरे, वनस्पती असतात, ते जणू काही कृती करतात, ते काहीतरी बोलतात, त्याच्यामधून काहीतरी होलसम मॉरल लेसन तुम्हाला सांगितला जातो. तो फेबल्स वेगळा शब्द आहे. तर हा उत्तरात येणार नाही. बी जर नसेल तर ओनली बी गेला, याच्यात बी आहे तो पण गेला, याच्यात बी पण तो गेला, फक्त तिसरं उत्तर बरोबर येतं. नेक्स्ट आहे असा कुठला शब्द आहे का त्याला तुम्ही ऑल असा वरस आपण असं जोडू शकतो. प्रिफिक्स मिनिंग ऑल करेक्टिंग द बेफिट टू वर्ड वरस. वरस जोडता आलं पाहिजे त्याला, लक्षात ठेवायचं. त्याचा मिनिंग ऑल असा होतोय. मोनोचा अर्थ होतो सिंगल, हा वेगळा शब्द आहे. प्रो याचा अर्थ होतो इन्स्टेड ऑफ किंवा इन फेवर ऑफ. तसं नाउनला आपण प्रोनाउन करतो नामाऐवजी, याचा मिनिंग ऑल होणार नाहीये. सप्रा. सप्रा हा देखील एक तुमचा शब्द आहे प्रिफिक्स. त्याचा अर्थ होतो तुमचा ओव्हर, अबाऊ, बियॉन्ड, बिसाइड्स असे शब्द होतात. त्यामुळे याचा देखील ऑल हा शब्द होणार नाहीये. ओमनीचा अर्थ बाकी ऑल असा होतो. ओमनी म्हणजे ऑल, एव्हरीवेअर किंवा एव्हरी असा प्रत्येक अर्थ होतो, ऑल किंवा एव्हरी. त्यामुळे ओमनी प्रेझेंट, ओमनी व्हरस असा अर्थ होतो. त्यामुळे ओमनीला व्हरस जोडता येतो. डी उत्तरात घेणं अपेक्षित आहे. मग डी कुठे आहे? डी पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. ते उत्तर तुमचं बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे द टॉल गर्ल वेअरिंग अ ब्लू फ्रॉक इज माय कझन. विच इज द नाउन फ्रेज इन द फॉलोइंग सेंटेन्स. तुम्हाला नाउन फ्रेज विचारली मित्रांनो. आता लक्षात ठेवायचं, द टॉल गर्ल वेअरिंग अ ब्लू फ्रॉक. जस्ट नाउन फ्रेज असते, तर नाउन फ्रेज मध्ये वेगवेगळे एलिमेंट असतात आणि नाउन फ्रेज मधला हेड वर्ड जो असतो तो नाउन असतो. या ठिकाणी दिलेला गर्ल. तर नाउन फ्रेज मध्ये नामाच्या अगोदर, हेड वर्डच्या अगोदर तुम्हाला प्री मॉडिफायर पण येऊ शकतो. द टॉल गर्ल हे कॉम्प्लिमेंट आलेलं आहे. ऍडजेक्टिव्ह आणि आर्टिकल म्हणजे डिटर्मिनर आला आणि या ठिकाणी कॉम्प्लिमेंट आलेला आहे. बरोबर आहे की नाही? द टॉल गर्ल. आणि अशा हेड वर्डच्या नंतर तुम्हाला प्री मॉडिफायर देखील येऊ शकतात. तर या प्री मॉडिफायर मध्ये एखादी फ्रेज येऊ शकते, ऍडजेक्टिव्ह फ्रेज येऊ शकते वगैरे बघायचं, किंवा दुसरी एखादी फ्रेज येऊ शकते. गर्ल, कुठली गर्ल? वेअरिंग अ ब्लू फ्रॉक. जिनं ब्लू कलरची फ्रॉक घातलेली आहे ती अशी उंच मुलगी माझी कझन आहे. त्यामुळे मित्रांनो, द टॉल गर्ल वेअरिंग अ ब्लू फ्रॉक हा संपूर्ण कंटेंट हा तुमचा नाउन फ्रेज या गटामध्ये येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेले आहे. गर्ल हा शब्द नाउन आहे फक्त, ब्लू फ्रॉक हा शब्द नाउन होणार नाही. टॉल गर्ल हा नाउन फ्रेज म्हणजे ही नाउन फ्रेज मध्ये येईल, पण ही अपुरी आहे, त्यामुळे याला उत्तरात घेता येणार नाही. फक्त 4 उत्तर येते. नेक्स्ट पॅराग्राफ आहे मित्रांनो. त्या पॅराग्राफवर आता वेळेअभावी मी जास्त काही बोलत नाहीये, मी थोडंसं पळवतो या ठिकाणी. साधारणतः पॅराग्राफचे जे प्रश्न आहेत हे 91 पर्यंत दिलेले आहेत. तुम्ही थोडंसं उत्तर तुम्ही कन्फर्म करून घ्या तुमचे या ठिकाणी. जसं या ठिकाणी सांगतो 87 साठी 3 नंबरचं उत्तर आहे, 88 साठी 3 नंबरचं आहे, 89च्या प्रश्नासाठी 1 नंबर, 90 साठी 2 आणि 91 साठी 3 असे प्रश्न दिलेले, उत्तर दिलेले आहे. एकदा व्हेरीफाईड करा. आपण फक्त ऑब्जेक्टिव्ह पाहूया. सी हॅड अन एज्ड इन हर व्हॉइस. तिच्या आवाजाला धार होती. सी हॅड अन एज्ड इन हर व्हॉइस. तिच्या आवाजामध्ये धार होती, त्याला आपण शार्पनेस असं म्हणूया. दे हॅव एज्ड ओव्हर देअर रायव्हल. त्यांच्या शत्रूंवर त्यांना काहीतरी ऍडव्हान्टेजेस होता. एज्ड या ठिकाणी ऍडव्हान्टेज असा अर्थ दिलेला आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर निघताय. आता तुम्हाला ऍज सून ऍज आय सॉ द ऍडव्हर्टिजमेंट आय इमेल्ड माय सीव्ही म्हणजे करिक्युलम विटे. मी ऍडव्हर्टाईज पाहिल्या मी माझा सीव्ही ईमेल करून दिला. आता तुम्हाला काय विचारले? वाक्य निगेटिव्ह बनवायचं. मित्रांनो, ऍज सून ऍजचं वाक्य निगेटिव्ह करताना मिनिंग बदलून द्यायचा नाही.
आय डिड नॉट सी द ऍडव्हर्टिजमेंट. आता इथं तर स्पष्टपणे दिलेलं आहे मी ऍडव्हर्टिजमेंट पाहिलेली आहे. इथं डिड नॉट सी येईल का? नाही, पहिलं वाक्य चुकलं. आय सॉ द ऍडव्हर्टिजमेंट अँड डिड नॉट ईमेल्ड माय सीव्ही. इथं स्पष्टपणे ईमेल दिलेला आहे. डिबेट चुकीच्या पद्धतीनं निगेटिव्ह झालेला आहे. तुम्ही निगेटिव्ह करा पण विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग, अर्थ बदल न होता. या दोन्ही वाक्यांमध्ये अर्थ बदलतो, त्यामुळे हे उत्तरात येणार नाही. आय नेव्हर सॉ द ऍडव्हर्टाइजमेंट, नेव्हरने स्पष्ट दिलेलं आहे नाही म्हणून, आणि जर सॉ म्हटलेलं आहे मी पाहिलेली आहे, नाही कसं म्हणता, हे पण येणार नाही. त्यामुळे मित्रांनो ऍज सून ऍज निगेटिव्ह करताना नो सुनर द्यांची रचना 100% बरोबर येते. अर्थही तोच राहतो, फक्त वाक्य निगेटिव्ह होतं. नो सुनर या ठिकाणी वाक्य साध्या भूतकाळात असल्यामुळे डीड हे सहाय्यकारी क्रियापद घेतलं. आय सी द ऍडव्हर्टिजमेंट, डीडच्या नंतर येणारं क्रियापद मूळ रूपात येतं आणि द्यानं दुसरं वाक्य जोडलेलं आहे. डी उत्तरात येतं, मग डी कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे वी ईट दॅट वी मे लिव्ह. आपण खातो का जेणेकरून आपल्याला जिवंत राहायचं. ऍडवर आपण क्लॉज ऑफ पर्पज आहे, म्हणजे मेन क्लॉज मधील क्रियापदाची क्रिया का घडली, उद्देशानं घडली, तो पर्पज जोडलेला आहे, तर आपण म्हणू शकतो ऍडवर क्लॉज ऑफ पर्पज. त्यामुळं पर्पज हे उत्तर बरोबर येतं. हा सब्जेक्टिव्ह मूड आहे, ज्याच्यामधून पर्पज व्यक्त होतो तो सब्जेक्टिव्ह मूड मध्ये येतं. लक्षात ठेवायचं, बी उत्तरात यायला पाहिजे. ही डिझायर नाहीये, डबल कंडिशन नाही आणि इच्छा पण नाही, हे पर्पज आहे, हेतू आहे. लक्षात, जिवंत राहावं या हेतूने आपण अन्न खातो. बी उत्तरात येतं. मग बी कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 आहे. इतका शफर्ड याच्यामध्ये केलेले उत्तरांच्या बाबतीत इथं जम्बलिंग खूप होते. नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द टाइप ऑफ क्लॉज. टेक अन अम्ब्रेला विथ यू इन केस इट रेन्स. हे टिक्कूच्या पुस्तकातून हे वाक्य आहे असं उच्चारलेलं आहे. एक छोटंसं पुस्तक आहे इंग्लिश ग्रामरचं, आणि हे प्रश्न ऑलरेडी रिपीटही झालेले आहे आणि पुस्तकातलं पण आलेलं आहे. टेक अन अम्ब्रेला विथ यू इन केस इट रेन. मित्रांनो इन केस न जोडलेला जो क्लॉज असतो हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असतो, लक्षात ठेवायचं. त्यामुळे क्लॉज ऑफ कंडिशन उत्तरात येतं. इथं इफ येऊ शकतो, अनलेस येऊ शकतं, इन केस आहे, प्रोव्हाइडेड आहे, ऑन कंडिशन दॅट आहे, प्रोव्हाइडेड दॅट आहे, असे कंजंक्शन या ठिकाणी वापरले जाऊ शकतात. या सगळ्यांपासून ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन बनतात. सी ला उत्तरात घ्यायचे पर्याय क्रमांक 3. नंतर बघायचं तुम्हाला पंक्च्युएशन वापरलेलं वाक्य शोधायचंय. माय ब्रदर गिव्ह मी अ वॉच. आता कर्त्याच्या नंतर डायरेक्टली क्रियापद आलं, या ठिकाणी सोल्फेवरम का दिला नाही, बरोबर आहे. माय ब्रदर गिव्ह मी अ वॉच, माझ्या भावाने मला वॉच दिलं, स्पष्टपणे या ठिकाणी दिलेलं आहे. सिंपल स्टेटमेंट आहे, या ठिकाणी सोल्फेवरम नव्हता, पाहिजे होता. दुसरं वाक्य माय ब्रदर गिव्ह मी अ वॉच टू माय सिस्टर अ पेन. आता या ठिकाणी माझ्या भावाने मला घड्याळ दिलं, थोडासा पॉज आहे, आणि माझ्या बहिणीला पेन दिला. आता ही जी रचना आहे ही तुमची रचनेप्रमाणे किंवा अर्थाप्रमाणे देखील जर पाहिलं तर मित्रांनो तुमची बरोबर येते. आलं लक्षात, कारण दोन वाक्य वेगळे, तिथे सेमीकोलन दिलेला आहे आणि जर स्मॉल पॉज आलेला आहे, सोल्फेविराम तो जोडलेला आहे. आता माय ब्रदर गिव्ह मी अ वॉच, त्या ठिकाणी सेमीकोलन कुठेही घेऊन चालत नाही. एकच स्टेटमेंट आहे, त्यामुळे या ठिकाणी सेमीकोलन चालणार नाही, आणि स्टेटमेंट असल्यामुळे एक्सक्लेमेटरी वाक्य चालत नाही, आणि वाक्य तसे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स नाही, त्यामुळे सी चुकलं. आणि माय ब्रदर गिव्ह मी वॉच, आता दोन ऑब्जेक्ट आहे, त्यांच्यामध्ये स्वल्पविरामाची आवश्यकता नाही, लक्षात ठेवायचं. त्यामुळे पर्याय क्रमांक डी देखील चुकला, फक्त बी बरोबर आहे. मग बी कुठे? पर्याय क्रमांक 3 मध्ये, त्याला मार्क करा. नंतर बघायचं वी डॉट डॉट अ कोड ऑफ प्रॅक्टिस. आपल्याला एक फ्रेजल व्हर्ब वाक्यामध्ये वापरायची आहे मित्रांनो. सेट ऑफ, आपण म्हणूया बिगिन अ जर्नी, प्रवासाला सुरुवात करणं. इथं कोड ऑफ प्रॅक्टिसच्या संदर्भात आलेलं आहे, त्यामुळे ही उत्तर येणार नाही. सेट असाइड, इट मीन्स सेव्ह, काहीतरी बचत करून ठेवणे, हे पण उच्चारात येणार नाही. सेट फोर्थ, याचा पण अर्थ जनरली बिगिन अ जर्नी पण होतो, किंवा टू एक्सप्लेन अन आयडिया ऑर टू मेक रूल्स ऑर सजेशन्स. आता आपण एक्सप्लेन करणं अशा अर्थानं काही अंशी बरोबर येतंय. लक्षात ठेवा, इथं थोडंसं संदिग्धता होती, मी गेल्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, परंतु मोर ॲक्युरेट होतं सेट डाऊन. पर्याय क्रमांक 4 येतो सेट डाऊन, इट मीन टू राईट समथिंग. त्यांनी जे काही कोड ऑफ प्रॅक्टिस, जे कोड आहे म्हणजे नियमावली आहे, ती लिहिलेली आहे. पर्याय क्रमांक 4 ला आयोगानं मार्क केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला पाहायचा, जस्ट अ मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन बघायचा, इन अ ब्राउन स्टडी. हे जे काय तुम्हाला इडियम दिलेले, तुम्हाला अल्टरनेट विच इज ऑड इन मिनिंग विचारले, ऑड. आता ऑड बघायचं, आता इन अ ब्राउन स्टडी साठी काय होतंय, लॉस्ट इन थॉट, ज्याला आपण डे ड्रीम म्हणूया,
ज्याला आपण दिवा स्वप्न पाहणे असं आपण मराठीमध्ये म्हणतो. लॉस्ट इन थॉट अर्थ बरोबर आहे. इन अ डे ड्रीम सेम मिनिंग आहे ह्या दोघांचा. आणि इन डेलिब्रेशन आणि इन रेव्हराय असे वेगवेगळे शब्द आहेत. तर मित्रांनो, इन रेव्हराय इट मीन्स लॉस्ट इन थॉट. त्यामुळे इन डेलिब्रेशन हा वेगळा अर्थाचा शब्द आहे. तुम्ही याला उत्तरात घ्या. पर्याय क्रमांक 3 हे ऑड दिलेला आहे. लॉस्ट इन थॉट, इन अ डे ड्रीम आणि इन अ रेव्हराय ह्या तिघांचाही अर्थ एकच होतो, दिवा स्वप्न पाहणे वगैरे, इन अ ब्राउन स्टडी. पर्याय क्रमांक 3 वेगळा आहे, त्यामुळे ते उत्तरात येणार आहे. आलं लक्षात? त्यामुळे हे 2 येणार नाही, फक्त 3 उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लिंकन प्रेसिडेंट ऑफ अमेरिका वॉज असेसिनेटेड. त्यांची हत्या करण्यात आली. सब्जेक्ट ॲट्रिब्यूट टू द सिंपल सेंटेन्स अबव इज. आता कर्ता कोणी तुमच्या वाक्यामध्ये? लिंकन आहे, अब्राहम लिंकन. बरोबर आहे. ते कोण होते? प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. तर मेन सब्जेक्ट जो दिलेला आहे त्याला अशा रीतीने ॲट्रिब्यूट केलेला आहे, लक्षात ठेवायचं. मग आता त्याच्यासाठी ॲट्रिब्यूट करणारी फ्रेज काय आलेली? प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. तर हे उत्तर तुमचं अपेक्षित आहे. पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे. आता थोडं माझ्याकडनं गलती झाली, याच्यामध्ये खाली 4 पर्याय पाहिजे होते. इथं 1 मध्ये डी दिलेला आहे, 2 मध्ये बी दिलेला आहे, 3 मध्ये तुम्हाला उत्तर दिले सी आणि 4 मध्ये उत्तर दिलेलं आहे ए. मग आता बघायचं, ए ला जर मार्क करायचं, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर तुमचं अपेक्षित आहे. सब्जेक्ट ॲट्रिब्यूट. सब्जेक्ट तर लिंकन आहे, मग लिंकनच्या विषयी माहिती देणार ॲट्रिब्यूटिव्ह पार्ट आहे तो आहे तुमचा प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. ऍडिशनल पार्ट या ठिकाणी दिलेला आहे. नंतर आहे लास्टचा आहे ही रिझेंबल्स हिज ब्रदर. मित्रांनो, रिझेंबल्स ही क्रियापदाच्या नंतर लगेच सहाय्यकारी आपलं टू किंवा एखादा प्रिपोजिशन येणार नाही, डायरेक्टली तुम्ही नाम वापरताय. रिझेंबल्स हिज ब्रदर ही उत्तर बरोबर आहे. तो त्याच्या भावासारखा दिसतो. आय एम टायर्ड विथ धिस वर्क. आय एम टायर्ड ऑफ धिस वर्क ही फ्रेज आहे. टायर्ड, TIRED, टायर्ड ऑफ ही फ्रेज आहे, त्यामुळे विथ येणार नाही, हे वाक्य चुकलेलं आहे. ही ऑर्डर्ड अ न्यू कार. हे जनरली आपल्याला ऑर्डर्ड हे क्रियापदाच्या नंतर आपण डायरेक्टली नाउन घेतो आहे, पण या ठिकाणी प्रिपोजिशन वगैरे वापरणार नाहीये. ही ऑर्डर्ड अ न्यू कार हे वाक्य बरोबर आहे. आणि ही विल कॉम्बॅट युअर व्ह्यूज हे देखील वाक्य बरोबर आहे. त्यामुळे ए, सी आणि डी उत्तर बरोबर येतं. ACD साठी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर तुमचं ग्रॅमॅटिकली 100% बरोबर आहे. अशा प्रकारे मित्रांनो हे प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. थोडासा लेक्चर लेंदी झालाय, बट आय होप तुम्हाला छोट्या मोठे डाऊट या ठिकाणी तुम्हाला समजलेले असतील. तर या प्रश्नाची उत्तरं ही आयोगाच्या फायनल आन्सर प्रमाणे दिलेली आहे आणि बेस्ट ऑफ माय नॉलेज मी तुम्हाला या ठिकाणी अनालिसिस या ठिकाणी करून दिलेलं आहे. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर आवडलेलं असेल. मित्रांनो, भलेही लेक्चर मोठा आहे, पण प्रत्येकानं आवर्जून हा लेक्चर ऐका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा जर लेक्चर आवडलेला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. एवढं काम माझ्यासाठी करा. ठीक आहे. तर मी मुसळे सर आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबतो. असाच चांगले महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला पुन्हा युट्यूबवर भेटेल. तोपर्यंत सगळ्यांना मनापासून धन्यवाद. थँक्यू.